गोष्ट होती का ती डेली आपल्या जेवणात किंवा आपल्या पोटात जाते. मग भारतामध्ये जेवणामध्ये भारतामध्ये आता जवळजवळ प्रत्येक मीठ जे आपण घेतो जेवणामध्ये त्याच्यात आयोडीन जायला लागला. हळूहळू तो आजार सगळ्याचा कमी झाला. आता बराचसा कुठं दिसत नाही. म्हणजे गव्हर्नमेंटला मिठामध्ये आयोडीन जो घटक आहे तो कंपल्सरी करावा लागला. तसं आपण डेअरी कोणी ऐकलेलं असेल, जिथे पशु वगैरे असतील त्या डेअरीमध्ये बघा जे इंजेक्शन प्राण्यांना दिले जातात त्याच्यामधनं आयोडीन पुरवलं जातं, किंवा त्यांना ते चाटण एक लटकवलेलं असतं, ते ब्लॉक असं ते चाटत बसतात प्राणी, त्याच्यामधून प्राण्यांना आयोडीन जातं. पण म्हणजे झाडांना कसं आयोडीन जाणार? झाडे आयोडीनची कमतरता दाखवू शकतात. आयोडीनचं काय काम आहे तर बऱ्याच वेळा ताण जो येतो झाडावरती, आता जसं भाऊंनी प्रश्न विचारला की पाणी कमी, पाणी जास्त झाला, हा सुद्धा एक झाडावरचा ताणच आहे. जास्त पाणी कमी, टेम्परेचर अधिक जास्त झालं कमी झाला, हा एक ताणच आहे. जमीन जास्त क्षारपड झाली, हा पण एक प्रकारचा ताणच आहे. किंवा चुकून आपल्याकडनं एखाद्या म्हणजे बुरशीनाशक फवारलं गेलेलं नसेल, रोगाचा जास्त अटॅक झाला, किडीचा जास्त अटॅक झाला, हा सुद्धा झाडावर एक प्रकारचा ताणच आहे. तर आयोडीन झाडामध्ये ताण सहन करायची शक्ती करायचं, असे हे टोटल 19 अन्नद्रव्ये मी तुम्हाला ही माहिती देईलच. परंतु शेतकरी म्हटल्यावर आपल्याला एक महत्वाचा मुद्दा माहिती पाहिजे. आपण जे जे काही आता खतं वापरतोय बरेचशा कंपन्यांचे किंवा इथून तुम्ही घेऊन जातात, मी सगळे खतं घ्या, त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, नायट्रोजन द्यायचा म्हटलं तुम्ही युरिया, फॉस्फरस, केळीला बरेच वेळा फॉस्फरिक ऍसिड, पोटॅश द्यायचं म्हटलं एमओपी म्हणजे काय पांढरं पोटॅश, एसओपी वगैरे तुम्ही जे काय ते वापरता. सांगायचा मुद्दा, कोणताही झाड तुम्ही दिलेला घटक कसा उचलतं हे माहित असणं गरजेचं आहे. ते जर तुमच्या लक्षात आलं त्याच्यानुसार आपण ज्या खताचं नियोजन करणं अतिशय सोपं जाणार आहे. ही माहिती मी मोबाईल मध्ये देईल, त्यावेळेस घरी जाऊन अवश्य बघा. हे तुम्ही दिलेले सगळे घटक आहेत, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, हे बॅग वरती असं लिहिलेलं असतं, परंतु फॉर्म म्हणजे झाड कोणत्या स्वरूपात ते घटक उचलतं हा दाखवणारा तक्ता आहे. ज्या वेळेस तुम्ही या दुकानातून कोणतीही बॅग घेऊन जाणार, वेगवेगळे खतं घेऊन जात असाल, बॅगच्या पाठीमागे आता लिहिलेलं असतंय की कोणता घटक कोणत्या स्वरूपात आहे. जर या स्वरूपात बॅग वरती लिहिलेलं असेल तर ते पिकाला डायरेक्ट उपलब्ध होतं. नेहमी लक्षात ठेवा, फार कमी लागतं आणि हे झाडामध्ये साधारणतः लागलेलं त्याचं प्रमाण. सांगायचा मुद्दा, मी तुम्हाला एक छोटस युरियाचं उदाहरण समजावून सांगतो. नायट्रोजन द्यायचा म्हटला की आपल्याकडे युरिया आहे, पण तुम्हाला माहिती आहे का झाड डायरेक्ट पीक काय युरिया नाही खात. आता युरिया काय आपण पाण्यात ज्या वेळेस युरिया टाकतो, विरघळला पाण्यामध्ये, त्याचं अमाइड तयार झाला, अमाइड तयार होतं. ते अमाइड जमिनीमध्ये गेल्यावर किंवा युरियाचं पाणी जमिनीमध्ये गेल्यानंतर त्याचा अमोनियम हा घटक तयार होतो जमिनीमध्ये. अमोनियम त्याचा घटक नायट्राइट तयार होतो, नायट्राइटचं नायट्रेट तयार होतं, आणि नत्र जे झाड कोणतंही उचलतं ते नायट्रेट स्वरूपात उचलतं. म्हणजे एकदा जर तुम्ही युरिया जमिनीमध्ये टाकला तर त्या युरियापासून नायट्रेट तयार होतं, मग झाड नत्र उचलतं. तुम्हाला माहिती आहे का, युरिया हा कधीच पहिल्यांदा शेतीसाठी नव्हता, इंडस्ट्रीसाठी होता, परंतु त्याच्यातून नायट्रेट तयार होतं म्हणून त्याची गोळी बनवली आणि तो शेतीमध्ये आला. सांगायचा मुद्दा, जर पिकाला नत्र पाहिजे तर तो नायट्रेट स्वरूपातच झाड उचलणार आहे. मी प्रत्येक मीटिंग मध्ये एक उदाहरण देतो, तुमच्या लक्षात राहील. समजा या भाऊंना भूक लागली, ते त्यांच्या घरी गेले, त्यांच्या घरामध्ये ज्वारीचे दाणे आहेत, ज्वारीचं पीठ आहे आणि ज्वारीची भाकरी आहे. ते काय खातील पहिल्यांदा गेल्या घरात? भाकरी खातील ना, का पीठ खातील का दाणे खातील? भाकरी नसेल तर पिठाची भाकरी बनवतील, पीठच नसेल तर. म्हणजे सांगायचा मुद्दा, मार्केटमध्ये अशी बरेचशा खतं आहेत का ते जमिनीमध्ये गेल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन व्हावं लागतं. मग आपण म्हणतो की जमिनीतले सूक्ष्म जीवाणू ते त्याला कन्व्हर्ट करतात आणि मग ते खत आपल्याला उपलब्ध होतं. तसं युरिया आपण एखाद्या पिकाला वापरत असू तर युरियापासून नायट्रेट तयार व्हायला जवळजवळ 7 ते 8 दिवस लागतात. आणि याच्यामध्ये जे जमिनीमध्ये असलेले सूक्ष्मजीव त्या युरियाला कन्व्हर्ट करायचं काम करतात, अमोनियाला कन्व्हर्ट करतात नायट्रेटमध्ये. मग ह्या प्रोसेसमध्ये बराचसा जो युरियापासून नायट्रेट तयार होताना बरंचसं नत्र जे आहे ते पाण्याद्वारे मुळाच्या कक्षेच्या बाहेर वाहून जातं. अमोनिया तयार झालं तर हवेत उडून जातं. सांगायचा मुद्दा, झाडाचं खाद्य नायट्रेट आहे म्हटल्यावरती आपण बरेचसे खतं मार्केटमधून घेऊन जातो, त्याच्यात कोणत्या स्वरूपातलं ते घटक आहे हे माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. तर मोबाईल मध्ये ही स्लाइड नेहमीच सेव्ह ठेवा. गव्हर्नमेंटनं आता बॅग वरती कंपल्सरी केलेलं आहे, तुमच्या बॅग मध्ये कोणता घटक आहे. कंपन्या बॅगच्या पाठीमागे लिहितात, बारीक स्वरूपात लिहितात. जर डायरेक्ट स्वरूपात तो घटक लागत असेल तर तो डायरेक्ट पिकाला कोणत्याही कन्व्हर्जनची गरज नाही, दिल्या लगेच आपटेक व्हायला चालू होतो.
तुम्ही मोबाईल मध्ये किंवा बऱ्याचशा कंपन्यांच्या मीटिंग मध्ये ऐकलं असेल का हे खत दिल्यानं एवढ्या दिवसानं लागू होतं, असं लागू होतं, ऐकलं असेल ना तुम्ही. परंतु नेहमी लक्षात ठेवा, खत कसं उचलतं झाड मी तुम्हाला टेक्निकली समजावणारच आहे. परंतु जे जे तुम्ही खत देता ना, मग असं कधीच नसतं की झाड हे खत एवढ्या दिवसाने लागायला चालू होतं आणि एवढ्या दिवसात बंद होतं. ही दातांत खोटी माहिती. सांगायचा मुद्दा, याला जसं मी युरिया सांगितलं त्याला नायट्रेट व्हायला 7-8 दिवस लागतात. परंतु तेच नायट्रोजनचं स्वरूप नायट्रेट स्वरूपात असेल ते दुसऱ्या तासाला झाडाला आपटेक व्हायला चालू होतं. त्याच्यामुळे नत्र एवढ्या दिवसाने लागू होतो, एवढ्या दिवसाने बंद होतं हे नाहीये. तर ते लोकांनी ते डायरेक्ट बॅगला नाव दिलं, मग DAP एवढ्या दिवसाने टाकलं का लागू होतं, एवढ्या दिवसाने फिक्स होतं. सांगायचा मुद्दा ते तसं नाहीये. टेक्निकली मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीत समजावून सांगतो की तुम्हाला जे पण खत द्यायचं असेल ते द्यायचं कसं, त्यामार्फत. तत्पूर्वी पुढे जाण्यापूर्वी मी नेहमी प्रत्येक मीटिंग मध्ये सांगतोय, तुमच्या मार्केटमध्ये केळीमध्ये जसा रेट वाढला ना, तसं आमच्या सारख्या कंपनीवाल्यांनी येऊन एक नवीन संकल्पना सांगली, ऑक्साईड खतावाली. बरोबर ना? कोणी वापरले ऑक्साईड खत? ऐकलंय कोणी? हात वरती करा. ज्यानं ऐकलंय त्याला एक बॅग आहे, हात वरती करा. अंजनी वापरले कोणी वापरले? बरोबर. बघा, तुम्ही ऐकलंय, वापरलंय म्हटल्यावरती तुम्ही मी जे काय बोलतोय ते तुम्हाला समजतंय. आता मी काय सांगतोय नीट लक्षात घ्या. ऑक्साईड आहे ना, हे तुम्ही कंपनीवाले लिहितात किंवा काय, हे छोटस तुम्हाला समजावून सांगतो. ऑक्साईड ही कोणत्याच कंपनीची टेक्नॉलॉजी नाही. ऑक्साईड हा घटक सुद्धा नाहीये. ऑक्साईड हे खत सुद्धा नाहीये. मग तुम्ही म्हणाले साहेब कंपनीवाले आम्ही ऑक्साईड एवढं महागाचं घेऊन येतो, ते काय? तर हे ऑक्साईड फक्त बॅग वरती लिहिण्याचं एकक आहे. एकक म्हणजे काय, मी तुम्हाला एक छोटीशी बॅगचं उदाहरण समजावून सांगतो. इथे कॅल्शियम नायट्रेटची बॅग तुम्ही सगळ्यांनी बघितली का? हो. बघितली असेल तर हो म्हणा. बघितली ना? कोणत्याही कंपनीचं कॅल्शियम नायट्रेट जर तुम्ही घेतलं तर त्याच्यात 18.8% कॅल्शियम आहे आणि 15.5% नत्र आहे. बरोबर ना? तुम्ही बघितली ना? आहे ना? नसल तर इथे बॅग आहे, आपण बाहेर आणून बघू. कोणत्याही कंपनीचं जर तुम्ही कॅल्शियम नायट्रेट घेतलं त्याच्यात काय आहे, कॅल्शियम आणि नायट्रेट म्हणजे नत्र हा एक घटक आहे आणि कॅल्शियम हा घटक आहे. कॅल्शियम कोणत्याही कंपनीच्या बॅग मध्ये 18.8% आणि नायट्रेट जो आहे घटक तो 15.5%. आता जर मी तुम्हाला सांगितलं की ऑक्साईड कसं बॅग वरती लिहिलं जातं किंवा काय येते, तर ती एक कन्व्हर्जन आहे. समजा मी ते उदाहरण लिहिलेलं आहे, 1 किलो कॅल्शियम म्हणजे 1.4 किलो कॅल्शियम ऑक्साईड असतो. मी पुन्हा एकदा सांगतो, ऑक्साईड ही कोणत्याही कंपनीची टेक्नॉलॉजी नाही, घटक नाही, फक्त एकक आहे. जसं हे समजावून सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. माझ्या हाताकडे लक्ष द्या. या माझ्या हातात जो बरोबर उत्तर देईल त्याला एक बॅग आहे, लक्षात ठेवा. या हातात 1/2 किलो वजन आहे. किती? आणि या हातात 500 ग्रॅम आहे. किती? काय फरक आहे दोन्ही मध्ये? इकडे 1/2 किलो, इकडे 500 ग्रॅम आहे. काय फरक आहे? जसा काही फरक नाही, पण एकक बदललं. मी इकडे किलोग्रॅम हा शब्द बोललो, इकडे ग्रॅम हा शब्द बोललो. तसं हे ऑक्साईड आहे ना, जे पण खत इलिमेंट जे बॅग मध्ये असतात ते मोजण्याचं फक्त एक एकक आहे. बाकी दुसरी काही टेक्नॉलॉजी घटक नाही. जसं कॅल्शियम नायट्रेटच्या बॅग मध्ये आपण चर्चा करतो 18.8%. तुम्ही करा, मोबाईल मध्ये काढा, कॅल्क्युलेटर काढा. हे लक्षात आलं पाहिजे, म्हणजे पुढच्या वेळेस तुम्ही 4 पैसे देऊन एक्स्ट्रा कोणत्या कंपनीवाला काय सांगितलं तुम्हाला, 1 किलो कॅल्शियम असतो 18.8 लिहिलं, गुणिले 1.4 करा. किती? 26.32. 26.32. मग मी कॅल्शियम नायट्रेटच्या बॅग वरती 26% कॅल्शियम ऑक्साईड लिहिलं काय आणि 18.8% कॅल्शियम लिहिला काय, सारखंच. पण बऱ्याचशा कंपन्या प्रमाण जास्त दिसावं म्हणून ह्या ऑक्साईड मध्ये लिहितात. म्हणजे मी जसं तुम्हाला आता इतकं समजा, एखाद्या खताचं पुडा आहे त्याच्यावर 1/2 किलो लिहिलं काय, 500 ग्रॅम लिहिलं काय, वजन काय एकच. तसं हे ऑक्साईड जे आहेत हे फक्त बॅग वरती लिहिण्याचं एकक आहे. ही कोणत्याही कंपनीची टेक्नॉलॉजी नाही, हा कोणताही घटक नाही. ज्यामुळे तुम्ही आता खत व्यवस्थापन करणारे त्याच्यामुळे ऑक्साईड दिल्याने कमी लागतं, लगेच लागू होतं, हे सगळं थातान खोटी पद्धती. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळे याच्यामध्ये या मार्केटिंगला बळी पडू नका, 4 पैसे देऊन तेच घेऊन येऊ नका. फक्त बॅग पर्सेंटेज जास्त दिसो. आता हे सांगायचा मुद्दा असा का मी तुम्हाला कोणता घटक किती लागतो केळीला हे सांगणार आहे.
तेवढं जर तुम्हाला माहित असलं तुम्ही कोणतं घेऊन जाताय, त्याच्यातून किती किलो जातं एवढं जर तुम्हाला माहित झालं तर तुमचं खताचं नियोजन अतिशय सोप्या पद्धतीने झालं, लक्षात ठेवा. आता बघा, आपण जे झाडाला काही खतं देतोय ना, पिकाला जे पण काही खतं वापरतोय ते कसे उचलले जातात, त्याचा कसा अपटेक होतो नीट लक्षात घ्या. तुम्ही कोणतंही खत जर आता कॅल्शियम नायट्रेटचं आपण उदाहरण कंटिन्यू करू. कॅल्शियम नायट्रेट आणलं आणि तुम्ही पाण्यात विरघळलं, झाडाला ड्रिपला सोडून दिलं तर झाड कधीच कॅल्शियम नायट्रेट उचलत नाही. म्हणजे आज कॅल्शियम नायट्रेट सोडलं, झाडाने कॅल्शियम नायट्रेट उचललं असं कधी होत नाही. आज 1261 सोडलं, झाडाने 1261 उचललं असं कधी होत नाही. जी पण खतं झाडामध्ये आपटेक केली जातात ती इनऑर्गॅनिक स्वरूपात म्हणजे आयनिक स्वरूपात आपटेक होतात. सांगायचा मुद्दा, पाण्यात तुम्ही जे कॅल्शियम नायट्रेट टाकल्या त्याच्यातला नायट्रेट वेगळा होतो, कॅल्शियम वेगळं होतं. आणि ज्यावेळेस हे दोन्ही घटक पाण्याबरोबर मुळाच्या कक्षेत जातात तर झाडाच्या मुळ्या ज्या आहेत हे काही खतं खाती नाही, ते पाणी पितात आणि पाण्यामध्ये त्यावेळेस जेवढे पण घटक त्या जमिनीत विरघळलेले असतात ते सगळे वन टाइम झाडामध्ये आपटेक होत राहतात. हा, फक्त त्याचं प्रमाण ठरलेलं असतं, झाडाची कोणती स्टेज आहे आणि झाडाला त्या स्टेजला कोणता घटक लागणार आहे त्याला जास्त झाड प्रेफरन्स देतात. त्या पद्धतीने एक वजाचं चिन्ह एक अधिकचं चिन्ह जसं एकत्र येऊन करंट बनतो, तसं झाडामध्ये किंवा जमिनीमध्ये वजाचे चिन्हवाले तुम्ही किती खतं वापरले, अधिकच्या चिन्हवाले किती खत वापरले, एक अधिक एक वजा असं झाडामध्ये जे आहे ते आपटेक होत राहतो. आता हे काय एक थोडक्यात समजावून सांगतो तुम्हाला. आपली जी माती आहे जिथे तुम्ही केळी पीक करताय त्याच्यात आपल्याला पाणी कसं द्यायचंय, खत कसं द्यायचं, हा अतिशय महत्वाचा विषय. याच्याकडे जरा लक्ष द्या, नाही समजलं तर पुन्हा विचारा. आता ही आपली जमीन होती, या जमिनीला 3-4 गोष्टी आहेत. म्हणजे त्याचे भौतिक गुणधर्म आपण म्हणतो की जमीन चिकन मातीची का जाड मातीची. आता हे काय, जर कोणी जमीन लेवल केलेली असेल, धरणातून माती आणून टाकली तर त्या जमीनचं स्ट्रक्चर आपण म्हणतो ते चेंज झालं. जमीन कोणी पूर्णपणे लेवल केली तरच ती जमीन बदलू शकते, अदरवाईज तुम्ही जमीन आता बदलताय का नाही. त्याच्यानंतर जमिनीचे जैविक गुणधर्म आहे, म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा सूक्ष्मजीवांचा किती काउंट आहे त्याला म्हणतात सॉइल ऑर्गॅनिक मॅटर. आणि हे जमिनीचे जैविक गुणधर्म आणि जमिनीचे काही केमिकल गुणधर्म आहेत. ते केमिकल गुणधर्म जसं हे भौतिक गुणधर्म रात्रीतून चेंज होत नाही. जैविक गुणधर्म म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कर्ब तुम्ही नाव ऐकलेलं असेल. मार्केटमध्ये अशी कोणतीही कंपनी नाही, जरी या दुकानमध्ये एखाद्या लिटरचं औषध असेल की हे सोडल्यानंतर सेंद्रिय कर्ब वाढतो, असं कोणतंही जादू मार्केटमध्ये नाही का ती 1 लिटर सोडलं 2 लिटर सोडलं आणि रात्रीतून सेंद्रिय कर्ब वाढला, अजिबात नाही. झाडाचा पाला पाचोळा आहे, तुम्ही त्याच्यामध्ये काही हिरवळीचे खतं घेत असाल, शेणखत टाकत असाल, हे सगळं कन्वर्ट होऊन तो जैविक सेंद्रिय कर्ब हा पदार्थ वाढत राहतो. असं कोणताही टॉनिक नाही ते रात्रीतून वाढवणार आहे. परंतु तुमच्या जमिनीच्या ज्या पण काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत ह्या रात्रीतून चेंज होऊ शकतात आणि ते तुम्ही आपण चेंज करतोय. त्याच्यामध्ये 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी म्हणजे अधिक वजाचं चिन्ह असलेली खतं, ते कसं आपटेक झाडामध्ये करतात ते तुम्हाला समजावून सांगतो. पीएच तुम्ही ऐकलेला असेल, पीएच कोणी ऐकलंय जमिनीचा, सगळ्यांनी ऐकले. पीएच हा अतिशय महत्वाचा विषय आहे का तो जर कसा पाहिजे, कोणतं खत देताना ते कसं काम करतं. आता पीएच इथं लिहिलंय, पीएच हे इंग्लिश शब्द आहे. पीएच म्हणजे काय, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन आयन. हायड्रोजन हा जो एक घटक होता त्याचे आयन म्हणजे हायड्रोजनचं तुमच्या जमिनीमध्ये त्या आयनचं किती प्रमाण, त्याच्यामुळे पीएच हा ठरलेला असतो. हायड्रोजन तुमच्या जमिनीमध्ये जितका जास्त तितका पीएच कमी म्हणतो, त्याला ऍसिडिक पीएच म्हणतो. हायड्रोजनचं जेवढं प्रमाण कमी तेवढा पीएच वाढलेला असतो, त्याला आपण अल्कलाईन म्हणतो किंवा जमिनीचा पीएच वाढला असं म्हणतो. बरेचसे असे खत आहेत, बरेच वेळा आपण पाणी देतो त्याच्यातून हायड्रोजन हा घटक जात राहतो, त्याच्यामुळे हा जमिनीचा पीएच जो आहे तो चेंज होत राहतो. पाणी तुम्ही ऐकलं असेल, जमिनीचा पीएच कशाने वाढला, आपण देत असलेल्या पाण्याने जमिनीचा पीएच वाढलेला आहे. आपल्याकडे पाणीच एकदम जास्त पीएच आहे. पाण्याचा फॉर्म्युला H2O. तर आता पाण्याच्या फॉर्म्युल्यामधून म्हणजे जमिनीचा पीएच वाढवायला पाणी हा घटक कारणीभूत आहे. त्याच्यानंतर देत असलेली खतं जे जमिनीत पडून राहतात. आता पीएच काय हे थोडक्यात समजावून घेऊ. आणि ईसी म्हणजे काय, थोडक्यात मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर मुळाच्या कक्षेत असलेलं मिठाचं प्रमाण. आता एवढं टेक्निकली मी तुम्हाला या 2च गोष्टी समजावून सांगतो.
ह्या दोन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या तर तुम्ही हिंदुस्थान ऍग्रो मधून जे पण कोणत्या कंपनीचं खत घेऊन जाणार असाल त्याचा आपटेक जो आहे तुमच्या लक्षात आल्यानंतर त्याचा आपटेक वाढला जाणार आहे किंवा त्याचा वापर तुमच्याकडून चांगल्या प्रकारे होणार आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही जे पण आता झाडाला किंवा केळीला जे काही खत वापरता, कोणताही खत घ्या, जे काही वापरता त्याचा आपटेक किती होत असेल टक्केवारीमध्ये सांगा अंदाजे. असं तर मी जे बोललो लक्षात आलं ना प्रश्न, किती टक्के होता असेल अंदाजे? 30%, 20%, 30 ते 40%. 30 ते 40%, अंदाजे 40%. ठीक आहे, 20 ते 30, 40%. आता मी जी तुम्हाला काही गोष्ट सांगतोय त्याच्यानंतर मी समजा तुमच्याकडे 20-30% आपटेक होतोय, जर 60% आपटेक झाला तर तुम्ही ज्याचं खत कमी वापरा किंवा जे काही खत सोडताय त्याचा जास्त रिझल्ट तुम्हाला येणार. तर दोन गोष्टी लक्षात ठेवा, जे पण तुम्ही खत वापरताय ते जसं तुम्ही म्हटलं 20%, आता हे खतावाईज डिपेंड आहे, तुमच्या जमिनीचा पीएच कसा आहे त्याच्यावर डिपेंड आहे, परंतु ॲव्हरेज तुमच्या एरियामध्ये 35 ते 40% खत आपटेक होतंय. बाकीचं जमिनीत पडून राहत आहे किंवा फिक्स होत आहे किंवा झाडाला उपलब्ध होत नाही. सांगायचा मुद्दा, आपल्याला फक्त दोन गोष्टी सुधारवायच्या आहे, एक म्हणजे पीएच आणि एक म्हणजे ईसी. खत देताना या दोन गोष्टी जरी सुधारवून दिल्या तरी बऱ्यापैकी आपल्याला जो आहे या गोष्टी क्लिअर होणार आहे. तुमच्या एरियात पीएच किती आहे कोणी सांगेल का? कोणी मातीचं परीक्षण केलेलं असेल, ऐकलेलं असेल, मोजलेलं असेल? किती आहे? 8 ते 9. 8 ते 9. अजून कोणी केलंय, मोजलंय, ऐकलं असेल? साधारणतः 8 ते 9. 8 ते 9 म्हणजे तुम्ही इथे बघा, 8 ते 9 इथे बघा, जे पण मी तुम्हाला घटक तुम्ही खतं सांगितले म्हणजे युरिया घ्या, फॉस्फरस घ्या, पोटॅश घ्या, सल्फर घ्या, कॅल्शियम, मॅग्नेशियम, हे सगळे घटक जिथपर्यंत हिरवा कलर आहे तिथपर्यंतच तो घटक किंवा ते खत जमिनीतून त्या पीएच ला आपटेक होऊ शकते. जर तुम्ही सांगितलं की तुमच्या जमिनीचा पीएच 8 ते 9 पर्यंत आहे म्हणजे तुमच्या जमिनीचा पीएच इथं आहे, बरेचसे खतं जे आहेत तुम्ही देऊन सुद्धा त्याचा आपटेक होत नाही. विशेषतः मायक्रोन्यूट्रिएंट आणि त्याचबरोबर फॉस्फरस आणि कॅल्शियम हे दोन घटक तुमच्याकडे जास्त आपटेक होत नाही. आपण एवढं म्हणजे काय बुंदा जाड करण्यासाठी एवढा फॉस्फरस मग 12-61 देतोय, 052-34 देतोय, डीएपी टाकतोय, 10-26-26 टाकतोय, वेगवेगळ्या फॉस्फरसच्या खतांचा वेगवेगळा वापर करतोय, पण तो जर जमिनीमध्ये आपल्या जमिनीचा पीएचच 8 पर्यंत आहे तर तो जमिनीतून आपटेकच होत नाही. मग आपल्याला एक काळजी घ्यायची, नीट लक्षात घ्या, खत शक्यतो साधारणतः आपण बघितलं असेल कोणत्या पीएच ला जास्तीत जास्त आपटेक होता, इथे 7 ला होता. आता तुम्ही ऐकले असेल प्रत्येक पिकाला जनरली एक युनिव्हर्सिटी किंवा विद्यापीठाचं एक रिकमेंडेशन आहे का या जमिनीला मातीचा सामू म्हणजे पीएच हा 7-7.5च्या कोणत्या पिकाला ते रॅन्डम सांगतात. त्याच्या मागचा उद्देश काय, का ह्या 7च्या पीएच ला शक्यतो तुमचा नत्र, स्फुरद, पालाश, सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियम जवळजवळ 7 ला सगळे घटक आपटेक होतात. आणि मायक्रोन्यूट्रिएंट जे आहेत त्याला जमिनीतून आपटेक व्हायचा असेल, मॉलिब्डेनम हा घटक सोडला तर जवळजवळ सगळे मायक्रोन्यूट्रिएंट हे 5.5 ला आपटेक होतात. तुमचा जमिनीचा पीएच 8 आहे आणि तुम्ही दनादन आपण डोसेस मध्ये मायक्रोन्यूट्रिएंट ऍड करतोय, वेगवेगळ्या कंपन्यांचा आणून सोडतोय, त्याचा आपटेकच होत नाही, हे पडून राहत आहे जमिनीमध्ये. आता तुम्हाला दोन गोष्टी सांगतो, नीट लक्षात ठेवा, घरी जाऊन त्याच्यावरती थोडा अभ्यास करा. जे पण तुम्ही खतं सोडणारे, तुमच्याकडे खतं द्यायची अशी पद्धत आहे का 200 लिटरची टाकी आहे, त्याच्यामध्ये पाणी घेता, त्याच्यात खत आणि एकराच्या हिशोबाने तुम्ही साधारणतः शेवटचे पाणी देऊन झाल्यानंतर 20-25 मिनिट पाणी देता, खत सोडताय, ड्रीप 5-1 मिनिटं चालून बंद करताय. ही तुमच्याकडे आयडियली पद्धत आहे, बरोबर ना? अशीच आहे ना? जर असं असेल तर तुम्ही काय करायचंय, 200 लिटरची टाकी घेतल्यानंतर 200 लिटरच्या पाणीमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यात जे काय तुम्ही या दुकानातून खत घेऊन जाणार आहे ते खत पाण्यामध्ये विरघळायचं, व्यवस्थित विरघळून घ्यायचं. आणि या दुकानामध्ये पीएचच्या स्ट्रीप असतील, पीएच मोजायचं एक राहतं, कोणाकडे पीएच मीटर असेल, नसेल तर स्ट्रीप ते माझ्या बॅग मध्ये आहे, मी दुकानात देऊन जातो, तुम्ही घेऊन जा. त्या पाण्याचा खत टाकल्यानंतर पीएच मोजायचा. साधारणतः बरेचसे खतं जे आहेत पीएच कधी कधी टाकीचा वाढून देतात, काही कमी करतात, परंतु
तुम्हाला जे आहे त्या 200 लिटर पाण्याचा खत सोडतानाचं जे काय तुम्ही त्याच्यात DAP टाकत असाल, 1261 सोडत असाल, 13-0-45 देत असाल, किंवा तुम्ही जे आहेत 0-32-34 किंवा वेगवेगळ्या कंपन्यांची वेगवेगळी खतं आहेत, हे देत असाल, तुम्हाला त्या टाकीचा pH आहे 200 लिटरचा तो 3.5 करायचा आहे. किती? 3.5. मग ते कशाने करायचं आहे? तर तुम्ही फॉस्फरिक ऍसिड वापरू शकता, निंबू, सायट्रिक ऍसिड वगैरे जे जे काही तुमच्याकडे असेल ते वेगवेगळे वापरू शकता. मी जाताना एका कागदावर नाव लिहून देईल. साधारणतः NPK म्हणजे ज्या खतात नत्र, स्फुरद, पालाश आहे, जे म्हणजे युरिया, पोटॅश, वेगवेगळे तुम्ही खतं वापरता, हे खतं वापरताना शक्यतो फॉस्फरिक ऍसिडचा वापर करा. कॅल्शियम नायट्रेट वापरत असाल तर नायट्रिक ऍसिड वापरा. 0-0-50 SOP वापरत असाल तर सल्फ्युरिक ऍसिड वापरा. साधारणतः मी ते लक्षात राहणार नाही, पण जाताना तुम्हाला लिहून देईल. सांगायचा मुद्दा, 200 लिटरचा पाण्यात जी टाकी होती ते खत सोडण्यापूर्वी त्या टाकीचा pH किती करून घ्यायचा आहे तुम्हाला? 3.5. जर तुम्ही त्या 200 लिटरचा 3.5 pH केला आणि 20 मिनिट तुम्ही जे तुमचं खत सोडताय, ऍटलिस्ट तुमच्या पाण्याचा pH हा जो आहे, तुम्ही सांगितला जमिनीचा pH 8 आहे, तर तुमच्या पाण्याचा pH सुद्धा 7.5-8च्या दरम्यान आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही 3.5चं खताचं पाणी आणि तुमच्या ड्रिपचं पाणी किंवा पाणी जे काही वापरता इरिगेशनचं पाणी ते 8 pH आहे. हे 3.5 आणि 8 एकत्र येऊन कुठंतरी एन डिस्चार्ज म्हणजे ड्रिपर मध्ये जे 20-25 मिनिट पाणी पडणार आहे खतासोबतचं, ते 7-7.5चं पडेल. लक्षात आलं का तुम्हाला? खत तुमचं ऍसिडिक म्हणजे NPK प्लस ऍसिड किंवा ऍसिडिक खत तुम्ही घेतलं आणि तुमचं पाणी त्याचा 8 pH असेल, तर ते दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं, इकडे ऍसिड आणि हे अल्कलाइन, तर तुमचं जे ड्रिपर मधलं पाणी पडणार आहे ते 6.5-7च्या दरम्यान कुठंतरी पडेल. आणि मुळाच्या कक्षेत एवढ्या pH ने जर पाणी पडलं, खत तिथे गेलं, तर ते एकमेकाला फिक्स न होता झाडाला लगेच ते उचलता येईल. आता एक छोटस उदाहरण तुम्हाला समजावून सांगतो. 1261 जसं कोणी सांगितलं तिथून 20-30% आपटेक होतं, कोणी सांगितलं 40% आपटेक होतं. 1261 तुम्ही आता गेले कोणत्याही कंपनीचं घ्या, माझ्या कंपनीचं घेऊन जा, कोणत्याही कंपनीचं घेऊन जा, ते तुम्ही असं जाऊन सोडलं तर त्याचा आपटेक खरंच 20-30%. पण तुम्ही जर ते 1261 ऍसिड करून सोडलं, सांगायचा मुद्दा, तुमचा जमिनीचा pH जिथे वाढलेला आहे ते तुम्ही ऍसिडिक करून सोडलं, तुमच्या जमिनीचा pH जर योग्य 7च्या लेवलला आला, आता आपल्याला पूर्ण जमिनीचा pH बदलायची गरज नाही. जिथे झाडाच्या मुळ्या आहेत त्याला म्हणायचं वॉटर बल, मुळाची जो कक्षा आहे त्याच्यातला pH जरी बदलला गेला खतांमार्फत, तरी मुळांना ते पाणी, खत सगळं उचलता येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही 1261 जर ऍसिडिक करून सोडलं, त्याचा pH जो आहे तो ड्रिपर मधलं 5 ते 6च्या दरम्यान जरी राहिला, तरी तुम्हाला त्याचा आपटेक जो आहे तो जवळजवळ 60-70% वाढणार आहे. सांगायचा मुद्दा फक्त देण्याची ट्रिक्स, खतं जे तुम्ही देणार असाल ते ऍसिडिक करून द्यायचा. किती टाकीचा pH करायचा? 3.5. किती करायचा? जोरात बोला म्हणजे ज्यांचे झोपले त्यांच्या लक्षात येईल. किती करायचा? 3.5. आता बघा, आपण जे आहेत समजा 1261 सोडलं आणि साहेबांनी सांगितलं की 20-30% आपटेक होतोय, मग राहिलेलं 60-70% काय झालं? जमिनीत पडून राहिलं, मुळाच्या कक्षेत पडलं किंवा मुळाच्या कक्षेच्या बाहेर गेलं. जमिनीत कोणताही एक घटक पडून राहिला तर त्याचं काय होतं, एकमेकाला तो फिक्स होऊन जातो. आपण ऐकलं खत जमिनीत फिक्स होऊन गेले, मग आपण ते आपटेक व्हायला वेगवेगळे जीवाणू सोडतो, काय वेगळं PSB, KSB, जे काही वेगवेगळ्या गोष्टी आपण वापरत असतो. आता नेहमी उदाहरण लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं केळीच्या मुळ्या या 15 सेंटीमीटर मध्ये आहेत. 15 सेंटीमीटरच्या याच्यात जवळजवळ 70-75% मुळ्या होत्या. त्या 15 सेंटीमीटरच्या एरियामध्ये जर एखादा घटक जर जो पडून राहिला तर त्याने दोन गोष्टी होतात. तो घटक पडून राहिल्यामुळे दुसरं जे काही सोडताय त्याला आपटेक होऊ देत नाही किंवा EC वाढला जातो. EC म्हणजे काय? मिठाचं प्रमाण किंवा खारपडपणा, क्षारपडपणा. आपण म्हणतो ना रासायनिक खतं वापरल्याने जमीन क्षारपड होत चालली वगैरे, तर ते खतं जर झाडाने उचलले नाही, पडून राहिली, तर जमीन कडक होते, कॉम्पॅक्ट होते आणि एकटा फॉस्फरस जास्त झाला म्हणजे आपल्याकडे त्याचा झाडाला जेवढी गरज आहे ना, तुमच्या एरियात बघितलं त्याच्या 3 पटीनं तुम्ही त्याचा जास्त वापर करताय. फक्त वापर चुकीच्या पद्धतीने होतोय म्हणून त्याचा आपटेक होत नाही. आणि झाडाच्या मुळाच्या कक्षेत फॉस्फरसचं उदाहरण सांगतोय, फक्त तो एकटा जास्त पडून राहिला, 5 गोष्टींचा आपटेक होत नाही. झिंक, कॉपर, कॅल्शियम, मॅग्नीज,
किंवा फेरस, या तुमच्या 5 गोष्टी फक्त एकटा फॉस्फरस जास्त झाल्यामुळे अपटेक होत नाही. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, जमिनीमध्ये बरेचसे असे घटक आहेत, कोणताही एक जास्त झाला तर दुसऱ्याच्या अपटेकला प्रॉब्लेम येतो, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणून आपण जेव्हा जेव्हा खत वापरू, कोणत्या खताचं किती प्रमाण घ्यायचं हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. उगाच ही बॅग एवढी घेतली, घरात ते पडलंय ते सोडून दिलं असं नाही करायचं. झाडाला त्या त्या स्टेजला कोणता घटक किती पाहिजे हे माहित असणं गरजेचं आहे. त्या व्यवस्थापनानुसार आपल्याला एक खताचं नियोजन जे करायचंय. चुकून तुमच्याकडनं झाडाची गरज नसताना एखादा घटक देत असाल तर तो साधारणतः झाडाला तिथे गरज नसताना तो मुळाच्या कक्षेत पडतो. त्याच्यामुळे दुसरे घटक आपटेक होत नाही. दुसरे आपण सोडून, म्हणजे आपल्याकडे असा प्रॉब्लेम झालाय, मी सुरुवातीला एक वाक्य तुम्हाला वापरलं होतं, केळीचं झाड जे बनलंय 96% कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन या 3 घटकांनी 4% बाकीचे सगळे घटक आपल्याला पुरवायचे होते. या 4% खर्च पुरवण्याचा आपण जवळजवळ 40% आजपर्यंत खताचा खर्च नेऊन सोडलाय. सांगायचा मुद्दा, आपणच तो बॅलन्स बिघडवतोय, आपणच ते आपटेक व्हायला दुसरं देतोय, आपटेक वाढवण्यासाठी परत खर्च करतोय. तर त्याच्याऐवजी देण्याचं प्रमाण किंवा देण्याची पद्धत आपण जर सुधारवली तर खतं जे आहे ते जमिनीमध्ये फिक्स होणार नाही. आता नेहमी बघा, हे तुम्ही एक हा नियम आहे कोणत्याही झाडाचा किंवा निसर्गाचा नियम आहे. साधारणतः समजा मला या बकेटमध्ये पाणी भरायचंय, सगळ्या जर या बकेटच्या ज्या भिंती आहेत या सगळ्या एका लेवलला असल्याशिवाय तिथपर्यंत पाणी भरणार नाही, बरोबर ना. इथं सगळे या टाकीत पूर्ण पाणी का भरले, सगळ्या भिंती एक सारख्या म्हणून पाणी भरले. समजा या टाकीमध्ये पाणी कुठून, इथं मी किती पाणी भरले तर पाण्याची लेवल इथं येईल का, नाही येणार ना, पाणी इथून वाहून जाईल. सांगायचा मुद्दा, मला ज्या ज्या भिंती कमी आहेत त्याची लेवल वाढवावी लागेल की एकसारखी आणावी लागेल, तेव्हाच त्या झाडा टाकीमध्ये पाणी वाढणार. तसंच झाडाचं उत्पादन वाढायचा अतिशय सोपा नियम आहे. आपण जर झाडाचं, तुमचं झाड जे आहे केळीचं झाड घड बाहेर पडलाय आणि आता किंवा पानं बाहेर पडताय, सुरळी झाली, पाणी वेळ वाकलं, म्हणजे थोडक्यात समजून घ्या कॅल्शियमची कमतरता. जर तुमचं झाड कॅल्शियमची कमतरता दाखवतोय, तुम्ही युरिया म्हणजे नायट्रोजन वाढवत बसले, पोटॅश वाढवत बसले, तर जसं कॅल्शियमला तो बदलू शकत नाही. म्हणजे तुमचं जसं टाकीमध्ये ही लेवल वाढवल्याशिवाय पाणी वाढणार नाही, तसं तुम्हाला त्या जमिनीत किंवा त्या झाडाला कॅल्शियम गेल्याशिवाय त्याच्या उत्पादनात वाढ होणार नाही. सांगायचा मुद्दा, जे पण 19 घटक झाडाला पाहिजे ते सगळे एका प्रमाणात नकोय, सगळे एका स्टेजला नकोय, सगळे एकाच दिवशी जाऊन सोडायचे नाहीये. पूर्ण ज्याचा लाईफ सायकल आहे, केळी लागवडीपासून तर हार्वेस्टिंग होऊ जाईपर्यंत, हे 19 घटकांचा एक बॅलन्स करणं गरजेचं आहे. आणि हे बॅलन्स म्हणजे काय, की आपल्याला जे आहेत, जे पण खत आपण देतोय, कोणतं खत कधी सोडायचं, किती सोडायचं, त्याचं प्रमाण किती द्यायचं हे माहित असणं गरजेचं आहे. तरच आपल्याला उत्पादन वाढणार आहे, क्वालिटी वाढणार आहे, वजन वाढणार आहे. मग आता नेहमी लक्षात घ्या, हा एक मुद्दा नेहमी लक्षात ठेवा, केळी पिकाला कोणता घटक किती लागतो हे माहित असणं गरजेचं आहे. साधारणतः तुमच्याकडे एकराचा हिशोब घ्या किंवा हजारीचा हिशोब घ्या, हे मी तुम्हाला मोबाईल वरती देईल त्यावेळेस लक्षात येईलच. पण बघा, समजा मला केळीचं झाड मी लावलं आणि पूर्णपणे त्याचा सीझन जो आहे, पूर्ण गड्या हार्वेस्टिंग होऊन जाईपर्यंत त्या झाडाला साधारणतः 1 टन केळी तयार करायची असेल त्या जमिनीमधून, समजा तुमच्याकडे 35चा ऍव्हरेज घ्या, 35 किलोचा घड पडला, कोणाचा 30 किलोचा असेल, तुम्ही साधारणतः 30 टनाचा ऍव्हरेज घेताय असं समजा. 1 टन केळी तयार करायची असेल तर ती केळी तुम्हाला किती, कोणता घटक किती उचलणारी हे माहित पाहिजे. तुम्ही तो जमिनीत किती एक्स्ट्रा द्या, त्याचं एक तर फिक्सेशन होईल किंवा झाडा ज्याला गरजेचं आहे तेवढंच झाड येईल. एक्स्ट्रा काही दिलेलं झाड कधी उचलून घेत नाही. समजा मी या साहेबांना म्हटलं की साहेब, आज माझ्यातर्फे तुम्हाला हॉटेलला जेवण आहे, काय जेवायचं जेवून घ्या, आठवडाभर मी तुम्हाला जेवायला देणार नाही, चालेल का? जसं तुम्हाला डेली 2-3 वेळा लागतं तसंच झाडाचं आहे. झाड कधीच खतं उचलून स्टोअर करत नाही. त्याच्यामुळे आपण भरमसाठ एकाच वेळेस 8 किलोचा डोस, 10 किलोचा डोस, 12 किलोचा डोस जे नेऊन सोडतोय ना, ते कधीच झाड उचलून स्टोअर करत नाही. झाडामध्ये जे आहेत पाणी जात राहतं, कंटिन्यू जेवढं पाणी जात राहील तेवढं त्याच्या मार्फत ते खतं जात राहणार आहे. आता तुम्ही बघा, जवळजवळ केळी पिकाला प्रति टनामागे सगळ्यात जास्त लागतं पोटॅश, आणि याला जवळजवळ प्रति टनामागे पोटॅश किती लागतं तर 20 ते 22 किलो पोटॅश लागतं केळीला. आणि सगळ्या फळ पिकांमध्ये
केळी हा एकमेव पीक आहे त्याला एवढं पोटॅश लागतं. हेक्टरी आपण हिशोब काढला तर बाकीचे पिकं जे आहेत साधारणतः 200 किलो 300 किलो एवढ्या पोटॅश मध्ये भागून जाईल. पण केळीला त्याच्या 4 पटीने पोटॅश. सांगायचा मुद्दा असा की सगळ्यात जास्त पोटॅश लागतं तुम्हाला केळीला. मग मी सांगितलं 1 टन केळी तयार करायला 20 किलो लागतंय. किती किलो पोटॅश लागतंय 1 टन तयार करायला? 20 किलो. तुम्हाला ऍव्हरेज घ्यायचंय 30 टनाचं. तुमचं टार्गेट आहे 30 टन आपल्याला या प्लॉट मध्ये हार्वेस्ट करायचंय. तर 20 गुणिले 30 किती झाले? 600 किती झालं? 600 किलो 600 किलो 600. म्हणजे तेवढ्या जमिनीतून तेवढं पोटॅश झाड घेणार आहे. आता तुमच्या जमिनीत ऑलरेडी पोटॅश पण पडलेलं आहे. ऐकलं असेल तुम्ही, जमीन काळी असेल, पोटॅश भरपूर पडलेलं आहे. किती पडलेलं आहे? तुमच्यापैकी माती परीक्षण कोणी केलंय का इथे? असेल तर मला तुम्ही रिपोर्ट सांगू द्या. साधारणतः तुमच्याकडे केळीमध्ये किंवा तुमच्या जमिनीमध्ये पोटॅश साधारणतः जेवढं मी तुम्हाला 600 किलो बोललो ना, जवळजवळ 60-70% ऑलरेडी तुमच्या मुळाच्या कक्षेत जमिनीमध्ये पडलेलं आहे. म्हणजे तुम्हाला वरनं किती द्यायचं राहील तर साधारणतः 200 किलो पर्यंत तुम्ही जे आहे ते देऊ शकताय. 150-200 किलो पर्यंत. आता हे सगळंचे सगळं एकाच वेळेस द्यायचंय का? सगळं एकाच स्टेजला द्यायचंय का? तर मग केळीला हे जे काय 200 किलोचं तुम्ही पोट्याचं नियोजन करणार आहे, कोणत्या स्टेजेसला कसं कसं द्यायचं हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ते मी तुम्हाला पुढे समजावून सांगेन. नायट्रोजन प्रति टनामागे पाहिजे फक्त 6 किलो. तुम्ही जर 30 टन घेताय, सायट्रिक 18, 180 किलो तुमचा नत्र. पाण्यामध्ये नायट्रोजनच्या लेवल बऱ्याच आहेत तुमच्या एरियामध्ये. नायट्रेट ऑलरेडी तुमच्या पाण्यात भरपूर आहे. सांगायचा मुद्दा फॉस्फरस हा साधारणतः तुमचा 1.5 किलो पर्यंत. म्हणजे 30 टनाचं घेतलं तर साधारणतः तुम्हाला 40 किलो फॉस्फरसची गरज आहे. आणि तुमच्याकडे सगळ्यात जास्त हा घटक वापरला जातो. कॅल्शियम तुम्ही बघा, मॅग्नेशियम बघा, मायक्रोन्यूट्रिएंट येतं ग्रॅम मध्येच. फार कमी गरज आहे. पण तरी झाड कमतरता का दाखवतंय? का तुम्ही जे आहेत अनावश्यक घटक वाढून ठेवताय. झाडाला सगळ्यात जास्त केळीला पाहिजे पोटॅश, 2 नंबरला नायट्रोजन, 3 नंबरला कॅल्शियम, मग तुमचं 4 नंबर किंवा मॅग्नेशियम फॉस्फरस येईल. सांगायचा मुद्दा तुमच्या एरियात झालंय फक्त हे जास्त नत्र आणि फॉस्फरस, बाकीचं सगळं कमी. का तर बुंदा वाढवायचा, बुंदा दाट झाला पाहिजे. परंतु केळी पीक ह्या रेशो मध्येच तुमचं खत आपटेक करणार आहे. हा रेशो लक्षात ठेवायचा. म्हणजे काय? का जितकं नायट्रोजन त्याच्या 3.5 पटीनं पोटॅश ही केळीला लागतं. मग तुम्ही ज्या ज्या वेळेस डोस कराल, नायट्रोजन किती घ्यायचा, युरिया किती घ्यायचा, पोटॅश किती घ्यायचं, त्याच्यात फॉस्फरिक ऍसिड किती टाकायचं, कोणत्या कंपनीचं काय काय वेगवेगळं खत येत असेल, हा रेशो नेहमी झाडाचा फिक्स असतो. नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे काय? तुम्ही झाडाला जितकं नायट्रोजन देणार त्याच्या 3.5 पटीनं पोटॅश लागणार आहे. म्हणजे एखाद्या खताचं, आता एक छोटस उदाहरण तुम्हाला समजावून सांगतो. खताचं एसओपी तुम्ही घेऊन जाणार असाल किंवा एमओपी घ्या. एमओपी म्हणजे काय? म्युरेट ऑफ पोटॅश, पोटॅशियम क्लोराईड त्याला म्हणतात. 0,060 60% त्याच्यामध्ये पोटॅश आहे आणि जवळजवळ 47% त्याच्यामध्ये क्लोराईड आहे. सांगायचा मुद्दा त्याच्यामध्ये पोटॅश हा घटक आहे फक्त. त्याच्यानंतर तुम्ही एसओपी घेतलं 0,050 50% त्याच्यात पोटॅश आहे, त्याच्यात 17% सल्फर आहे. सांगायचा मुद्दा तिथे फक्त पोटॅश गेलं. त्याच्यानंतर तुमच्याकडे 0,52 आहे, त्याच्यामधून पोटॅश गेलं आणि तुमच्याकडे 13,045 आहे. 13,045 जेवढा 13% नंतर 45 म्हणजे जवळजवळ त्याच्या 3.5 पटीनं त्याच्यामध्ये पोटॅश आहे. सांगायचा मुद्दा हा रेशो माहित असणं गरजेचं आहे. युरिया किती घ्यायचा आणि पोटॅश किती घ्यायचं डोसला हे जाताना मी तुम्हाला लिहून देतो. परंतु झाड नेहमी ह्या रेशो मध्ये खत उचलणारे येणं एवढं लक्षात ठेवा. उगाच जे गरजेचं नाही त्याची लेवल वाढून दुसऱ्याचा आपटेक वाढून द्यायचा नाही. याच्यामध्ये नेहमी आपल्याकडनं असं चुकी होते का कोणताही एक घटक गरजेपेक्षा जास्त जातो आणि तो दुसऱ्याचा आपटेक होऊ देत नाही. फॉस्फरस जो तुम्ही देताय ना, अतिशय पहिले 3 ते 4 महिने गरजेचा आहे जास्तीत जास्त. जो तुमचा बुंदा वाढणार होता त्या स्टेजेस पर्यंत. लोक पार गड बाहेर पडल्यानंतर एक्स्ट्रा फॉस्फरस काय काय नाही, ते फक्त काय तर गडाचा वादा लाभला पाहिजे, साईज लाभली पाहिजे, पण त्याला फॉस्फरस हा एकटा घटक रिस्पॉन्सिबल नाही, कारणीभूत नाही. त्याला पोटॅश हा फार महत्वाचा घटक आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला कोणती गोष्ट काय करते ते पण दाखवते. ते बघा, सगळे फळ पिकं दिलेले. साधारणतः पोटॅश आपण अंदाज घेतला तर जवळजवळ हेक्टरीचा हिशोब घ्या
1200 किलो पर्यंत पोटॅश एकमेव केळी पीक आहे त्याच्यातून सगळ्यात जास्त. द्राक्ष घ्या, तुमचे बाकीचे सगळे पीक आहेत 200 किलो पर्यंत जमिनीतून पोटॅश उचलेल, पण केळी पीक तुमचं जे आहे जवळजवळ 1200 किलो पर्यंत जे आहे ते पोटॅश त्याला पाहिजे असतं. आता नेहमी लक्षात ठेवा, जे पण खतं देणार आहेत आपण ती द्यायची कशी, किती वेळात द्यायची किंवा त्याचा कसा हिशोब करायचा, एक छोटंसं उदाहरण लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगितलं हे केळीचं झाड आहे, या त्याच्या 15 सेंटीमीटर मध्ये त्याच्या खत उचलणाऱ्या मुळे आहे जवळजवळ 75%. बरोबर ना? कोणी खोदून बघितलंय का असं? नसेल तर बघा. आता त्याला पाणी कसं द्यायचं केळीला हे नीट लक्षात घ्या. तो कोणाकडे 2 लॅटरल असतील अतिशय चांगली गोष्ट, कोणाकडे 1 लॅटर असेल, डिस्टन्स किती आहे ते आपण नंतर त्याचा विचार करू. पण नेहमी लक्षात ठेवा, जसं या 15 सेंटीमीटर मध्ये तुमच्या ज्या 75% मुळे आहेत त्या तुमचं पाणी आणि खत उचलणार आहे. मग तुम्ही ज्या केळीला भरमसाठ पाणी, समजा इथं ड्रिपर पडलेलं आहे आणि पाणी तुमचं असं बल्ब मध्ये म्हणजे व्हर्टिकल जास्त खोलवर जात असेल, आता या मुळाच्या कक्षाच्या बाहेर गेलेलं पाणी ना झाडाला उपयुक्त, त्या पाण्याबरोबर खत पण मुळाच्या कक्षेच्या बाहेर गेले तर ते झाडाला काय उचलता येणार नाही. त्याच्यामुळे पाणी व्यवस्थापन नेहमी लक्षात ठेवा, हा हॉरिझॉन्टल म्हणजे काय, मुळाची कक्षा एवढी वरची जेवढी जास्त ओली होईल तेवढी चांगली, आणि जेवढी फ्रिक्वेन्सी म्हणजे एकाच वेळेस एवढं खाली ओलं करण्यापेक्षा तुमचा हात त्याचा डिस्चार्ज तुम्ही आता इथे झाडापाशी बघू शकता. इथे एक झाड आहे, इथे झाड आहे, जवळजवळ त्याच्या मुळाच्या कक्षेत छोटे छोटे ड्रिपर तिथे गेलेले. सांगायचा मुद्दा, कमी वेळात कमी पाण्याच्या कक्षेमध्ये कमी वेळामध्ये त्याची मुळाची कक्षा जास्त भिजते. आता कोणत्याही झाडात तुम्ही डोस टाकला किंवा खत सोडले तर कोणत्याही झाडाच्या मुळ्या खत खात नाही, ते पाणी पितात, आणि पाण्यात जे काही विरघळलं ते झाडाला वरती जात राहतं. सांगायचा मुद्दा, ज्यावेळेस आपण डोस टाकू तर तो मातीच्या आड गेला पाहिजे, ड्रिपने खत सोडू तर ते शक्यतो या 15 सेंटीमीटरच्या एरियात राहिले पाहिजे. एक छोटंसं उदाहरण घ्या, जसं तुम्ही सांगितलं की पाणी दिल्यानंतर तुम्ही खत सोडता, तर बघा 1 एकराचा कोणाचा प्लॉट असेल आणि ड्रिपरचा प्रेशर आहे 1.5 केजी मध्ये प्रेशर तुम्ही ऐकला असेल, म्हणजे काय, मी एंडची कॅप, ड्रिपरचं जे एंड कॅप असते ती तर दाबली तर पाणी त्या बकेट पर्यंत उडेल, एवढा 1.5 केजीचा प्रेशर असतो. तुम्ही जिथून खत सोडता ना, वेंचुरी सोडत असाल किंवा पंपाने सोडत असाल, ते जिथून मोटर चालू होते किंवा जिथून पाईप चालू होतो मेन लाईनला तिथं तुम्ही जोडता. त्या मेन लाईन पासनं तर तुमचा एका एकराच्या प्लॉट मध्ये साधारणतः पहिल्या ड्रिपर पासनं तर एंडच्या ड्रिपर पर्यंत पाणी किती वेळात सर्क्युलेट होतं माहितीये का तुम्हाला? 1.5 केजीच्या प्रेशरला किती वेळात होतं? 10 मिनिटं 15 मिनिटं, अजून 4-5 मिनिटं, अजून बघा. ज्यावेळेस तुम्ही खत सोडणार आहे, हा मुद्दा नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला पूर्ण इक्वल डिस्ट्रीब्युशन पाण्याचं व्हायचं असेल 1.5 केजीच्या प्रेशरला जवळजवळ 35 ते 40 मिनिट तुम्हाला ते खत चालवणं गरजेचं आहे. किती मिनिट? गावात सरपंचाची मीटिंग असली ना तर आधी 35 मिनिट ते खत सोडा, मग गावच्या मीटिंगला या. काय लोक काय करतात, 5 मिनिटात सोडून, बरोबर सोडता ना. जर तुमचा तो इक्वल डिस्चार्ज तुमच्या एवढ्या प्रेशरला एवढ्या याच्यात सर्क्युलेट होणार आहे तर त्या पद्धतीने तेवढा वेळ खत जाणं गरजेचं आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, 200 लिटरची तुम्ही जर टाकी बनवलेली असेल तर त्याचा जो आहे कमीत कमी 35-40 मिनिट डिस्चार्ज हा थोडा चालला पाहिजे. आणि पाणी, आता तुमच्याकडे पाणी जे देतायत ना तुम्ही, जसं त्या भाऊंचा पहिलाच प्रश्न होता, पाणी एवढ्या कंडिशन मध्ये कशी द्यायचे. तुमचं पाणी तुम्हाला बघा, पाणी देताना तुमच्याकडे अजून एक पद्धत आहे की आज पाणी दिलं 5-7, उदाहरण देतो, 5 तास तुम्ही पाणी दिलं, परत 3 दिवसाने 5 तास पाणी दिलं, परत 4 दिवसाने 5 तास पाणी दिलं, असं तुम्ही फ्रिक्वेन्सी ठेवलेली असेल तर तुम्ही काय करायचंय, 2 इरिगेशन छोटे किंवा 3 इरिगेशन लगातार, आज पाणी दिलं, परवाचं जे काय तेव्हाच पाणी दिलं. जे 5 तास चालवणार होते ते 2च तास 3च तास चालव, आणि जे तिसरं इरिगेशन म्हणजे 2-3 वेळा पाणी दिल्यानंतर 3रं-4थं इरिगेशन येणार आहे ते मोठं करा, 5 ऐवजी 8 तास चालवा. जे मोठं इरिगेशन देणार त्यावेळेस खत सोडू नका, जे छोटं इरिगेशन छोटं पाणी देणार आहे त्यावेळेस खत सोडा. खत जे आहे तुम्हाला मुळाच्या कक्षेत राहणं फार महत्वाचं गरजेचं आहे. आता बघा, मी सांगितलं तुम्हाला हे केळी पिकाचं, इथे बाकी द्राक्ष पिकाचं आहे, पण केळी पिकाला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 6 किलो जवळजवळ तुमचं नायट्रोजन
तुमचा जवळजवळ 2-1 किलो पर्यंत 1.5-2 किलो पर्यंत फॉस्फरस लागतो प्रति टनामागे आणि साधारणतः 20 ते 22 किलो पर्यंत पोटॅश लागतं. सल्फर तुमचं फक्त अर्धा किलो लागतं. सांगायचा मुद्दा, ह्याच प्रमाणे खतं जे आहे ते झाडाकडून इथं मुळाच्या कक्षेतून उचलले जाणार आहे. त्याच्यामुळे जे पण तुम्ही खतं सोडाल ते किती कोणतं प्रमाण कसं सोडताय हे माहीत असणं किंवा याचा या पद्धतीने वापर करणं फार गरजेचं आहे. इथे मी तुम्हाला हे मोबाईल मध्ये देतो, घरी गेल्यानंतर बघा. पण काही लोक म्हणतात वजन वाढत नाही, वनचं वेट वाढत नाही, फिंगर्स डायमीटर वादा लांबत नाही किंवा त्याची लांबी वाढत नाही. सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. वजन वाढत नाही किंवा काय, सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. शायनिंग कलर वगैरे सगळं. हिरवा कलर म्हणजे वाढवतंय, लाल कलर म्हणजे कमी करतंय. केळीमध्ये उत्पादन वाढवायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलं सगळे घटक गरजेचे. सगळे एका प्रमाणात नको, सगळे एका स्टेजला नको. साधारणतः नंबर ऑफ फ्रूट वाढवायचे असेल तुम्ही बघा, सगळ्यात जास्त प्रत्येक घटकामध्ये पोटॅशची गरज आहे केळीमध्ये. म्हणून म्हणजे तुमचा वादा लांबून असो, बुंदा जाड होणं असो, घड सारखा एकसारखा बाहेर पडणं असो, वेगवेगळ्या गोष्टी ते जे पण केळीच्या आहेत त्याच्यामध्ये पोटॅश हा फार गरजेचा आहे. त्याच्यानुसार त्याचा वापर करणं आपल्याला गरजेचं आहे. इथे दिलेलं आहे. मी या बाकीच्या गोष्टींवरती येतो. काही कमतरता आपल्याला दिसतात बऱ्याच वेळा. आता यावेळेस उन्हाळ्यामध्ये तुम्हाला दिसलेलं असेल असं जे आहे पंजासारखं, काय तुमच्या भाषेत माहित नाही, पण मी मागच्या आठवड्यात जळगावला होतो. तिथे ही समस्या यावेळेस फार होती. पान जे आहे ते एकदम म्हणजे एकसारखं बाहेर पडलं होतं, त्याचा असा पंजा झालेला होता. ही नत्राची कमतरता आहे. फॉस्फरस थोडंफार पानाचं जे आहे जांभळ्या कलरच्या छटावरती किंवा पोटॅश जे आहे ते पानाच्या कडाजवळती. मॅग्नेशियम तुमची शीर हिरवी राहील, बाकीचा भाग पिवळा होईल. सल्फर अर्ध पान पिवळं अर्ध हिरवं. कॅल्शियम म्हणजे ते बऱ्याच वेळा क्रॅकिंग वगैरे आपण त्याला म्हणतो, किंवा पाणी एकसारखं बाहेर सुरळी होणं किंवा तो पोंगा अडकून राहणं, ती कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षण आहे. बोरान घ्या, झिंकची कमतरता बऱ्याच वेळा ओळखता येत नाही लोकांना. पॅटर्न जर तयार झाला असेल, पानावरती टिपके एकासारखे किंवा डायरेक्ट पिवळ्या कलरच्या रेषा, एका पॅटर्न म्हणजे एक त्याची पद्धत तयार झाली. पॅटर्न एका पॅटर्न मध्ये जर तुम्हाला पिवळसर झाडावरती दिसत असेल तर ही झिंकची कमतरता आहे. फेरस सगळ्याला ओळखते ते मॅग्नीज. आता बघा, झाडाच्या नवीन पानावरती जर तुम्हाला कमतरता दिसत असेल ना तर ती शक्यतो सूक्ष्म अन्नद्रव्यांची असते. मग त्याच्यामध्ये फेरस असू शकतं, झिंक असू शकतं, मॅग्नीज असू शकतं. आणि जुन्या पानावरती जी कमतरता जाणवत असेल ना ती शक्यतो पोटॅश असेल, मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम असेल. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, नायट्रोजन, फॉस्फरस किंवा सांगायचा मुद्दा, तुमच्या नवीन पानावरती सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता येते. जुन्या पानावरती शक्यतो जे मुख्य अन्नद्रव्य नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश यांची कमतरता तुम्हाला जुन्या पानावरती जाते. आता चित्रात बघा, पान जवळ बघितलं तर सारखंच दिसतंय, सगळीकडे पिवळसर दिसतंय. परंतु इथे ही फेरसची कमतरता, ही मॅग्नीची, ही झिंकची आणि ही मॅग्नेशियमची. तर छोट्या छोट्या गोष्टीमधले बदल आहेत. थोडक्यात ओळखायचं म्हणलं तर साधारणतः तुम्ही कमतरता अशा प्रकारे जे आहे ती ओळखू शकता. आता बऱ्याच वेळा लक्षात घ्या, तुम्ही पोटॅश जे वापरताय, आपल्याकडे तुम्ही केळीला 4 प्रकारचं पोटॅश वापरता. तुम्हाला माहिती कोणकोणतं पोटॅश आहे? सांगा बरं, तुम्ही कोणकोणतं वापरताय? सल्फेट ऑफ पोटॅश, SOP, MOP, पोटॅशियम नायट्रेट, अजून एक राहिलं राहिलेलं माहितीच नाही कोणाला. बघा, तुम्ही ज्या केळीला आता 4 प्रकारचं पोटॅश वापरता, मार्केटमध्ये 4 प्रकारचं पोटॅश आहे. जसं पोटॅशियम क्लोराईड म्हणजे MOP, पोटॅशियम सल्फेट किंवा SOP, पोटॅशियम नायट्रेट म्हणजे ज्याला तुम्ही 13045 म्हणता या खतात येतं, आणि पोटॅशियम फॉस्फेट म्हणजे 05234 वगैरे. तर हे 4 प्रकारचं पोटॅश जे आहे ते मार्केटमध्ये आहे. याच्यापैकी जे आहेत केळीला सगळ्यात जास्त फायदेशीर ते म्हणजे पोटॅशियम नायट्रेट, त्याच्यानंतर पोटॅशियम सल्फेट, पोटॅशियम फॉस्फेट, त्याच्यानंतर पोटॅशियम सल्फेट आणि मग पोटॅशियम क्लोराईड. आता द्राक्ष वगैरे जर तुमच्या एरियात कोणी ऐकलं असेल किंवा कोणाचा मित्र द्राक्षवाला असेल ना, तुम्ही बघा द्राक्षाला बिलकुल आता MOP वापरलं जात आहे. सगळ्यात जास्त पोटॅश त्याच्यात आहे 60% पर्यंत, परंतु त्याच्यात क्लोराईड जास्त आहे घटक. तर तुम्ही इथे बघाल का पोटॅशियम क्लोराईड म्हणजे त्याने काय, झाड केळीचं पीक सुद्धा हे फार क्लोराईड सेन्सिटिव्ह आहे. पण आपल्याकडे काय आहे की सबसिडीमध्ये सगळ्यात स्वस्त भेटतं म्हणून आपण सगळ्यात जास्त MOPचा वापर करतोय. जेवढा तुम्हाला MOPचा वापर करता येईल, कमी करता येईल तेवढं करा. त्याच्या तुलनेमध्ये तुम्ही कमी प्रमाणात जरी पोटॅशियम नायट्रेट वापरलं तरी केळीला त्याचा चांगला अपटेक होणार आहे.
आता काय क्लोराईड हा घटक जसं झाडामध्ये मी तुम्हाला सांगितलं सगळे पानामार्फत विरघळले, जसं नत्र झाडाच्या पानात गेलं त्या पानामध्ये त्याचं अन्नद्रव्य तयार होईल, प्रोटीन कार्बोहायड्रेट तयार होईल, झाडाचं अन्न तयार झालं. पण क्लोराईड हा घटक झाडामध्ये गेला तर जास्त तो तुमचा पानाच्या बाहेर जाणार नाही, त्याच्या कडेला सारखा जमा होत राहील. आणि जेवढा कडेला जमा होईल तेवढ्या कडा जळायला सुरुवात होईल, किंवा जेवढं तुमच्या क्लोराईडच्या लेवल वाढल्या झाड एकदम निस्ते दिसेल, त्याच्यात काही तेजच राहणार नाही आणि रोगाचा अटॅक झाल्यावर इमिजिएट सगळीकडे रोगाचा अटॅक होईल. सांगायचा मुद्दा आपल्याला क्लोराईड हा घटक आहे, हा फार जेवढा जमिनीमध्ये कमी जाता येईल तेवढं गरजेचं आहे. साधारणतः तुम्ही बघितलं असेल जमीन ज्याच्यामुळे क्षारपड होत राहते, तुमच्या पाण्यामधून सोडियम हा घटक जातो आणि या खतातून गेलेलं क्लोराईड, सोडियम क्लोराईड तयार होतं म्हणजे खायचं मीठ. मग आपली जमीन क्षारपड होत चालली, एकदम कडक होत चालली, हे फक्त या एमओपीच्या जास्त वापरामुळे. तर शक्यतो आपल्याला 4 प्रकारचं तुम्ही पोटॅश वापरता, याच्यापैकी एकही वापरू शकता, 4ही वापरू शकता. परंतु सगळ्यात जास्त सेफ पोटॅश कोणतं आहे आपल्या जमिनीला किंवा पिकाला, तर पोटॅशियम नायट्रेट जे 13-0-45च्या स्वरूपात जातं, ते रेडी स्वरूपात आहे. दिल्या दिल्या लगेच झाडाला आपटेक होतं आयनिक स्वरूपात असल्यामुळे. सांगायचा मुद्दा त्याच्यानंतर पोटॅशियम फॉस्फेट, त्याच्यानंतर पोटॅशियम सल्फेट आणि मग पोटॅशियम क्लोराईड, असा तुम्ही क्रमवारी देऊ शकता. झाडामध्ये तुम्ही अशा प्रकारे जे आहेत, मी थोडे याच्यामध्ये जास्त डिटेल जात नाही, पण तुम्हाला ते नंतर जे समजावून सांगेल. आता बघा बऱ्याच वेळा आपण जे आहे अशी जे काय करतात, आता पोटॅशियम सल्फेट एसओपी सुद्धा बराच आपल्या त्याच्यावरती एसओपी कधी वापरायचं, बऱ्याच वेळा घडबाहेर पडलं हार्वेस्टिंगला आलं त्यावेळेस आपण एसओपी देतो का, तर सल्फर हा घटक टेस्ट चव तयार करणारे किंवा मॅच्युरिटी लवकर येईल. सांगायचा मुद्दा सल्फेट जो आहे अर्धा किलो प्रति टना मागे गरजेचा होता. 30 टन तुम्ही उत्पादन घेणार असेल तर 50 किलो सल्फर जाणं गरजेचं होतं. एसओपी मधनं 17% म्हणजे एक्स्ट्रा सल्फेट पण जातं. सल्फेट पण बाकी तुमच्या मुळाच्या कक्षेच्या बऱ्याच वेळा बघा जमीन जिथे पण कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुनखड जमीन असेल तर अशा ठिकाणी जे आहेत सल्फर वापरल्यानंतर किंवा जिथे पीएच कमी करण्यासाठी आपल्याकडे चोपन माती झाली तिथे जे आहेत सल्फर वापरलं जायचं. सांगायचा मुद्दा सल्फर दिल्यानंतर जास्त पाणी जाणं गरजेचं आहे, म्हणजे ते सल्फर तुमचं कॅल्शियमची किंवा कार्बोनेटची रिॲक्ट करेल आणि ऍसिड रिलीज करून पीएच थोडाफार कमी करेल किंवा भूसुधारकाचं काम करेल. पण ऍज अ न्यूट्रिशन फक्त अर्धा किलोची प्रति टना मागे याची गरज आहे. बऱ्याच वेळा जे आहेत खतं इथे मुळाच्या कक्षेत जर पडून राहिली तर बऱ्याच वेळा जे आहे ते ईसी वाढून देतात, विशेषतः सल्फर आणि क्लोराईड हा घटक किंवा सोडियम म्हणजे क्षार. तुम्ही बघितलं असेल पाणी दिल्यानंतर ड्रिपचं झाडाच्या सभोवताली आपल्याला सफेद सफेद एक रिंगण झालेलं दिसतं ना बऱ्याच वेळा, आपण त्याला क्षार वाढले म्हणतो. ही अतिशय मुळाला हानिकारक गोष्ट असते. तो शक्यतो मी तुम्हाला सांगितलं होतं 2-2, 3-3 छोटे इरिगेशन आणि एक मोठं इरिगेशन. जेवढं मोठं इरिगेशन देणार त्याच्या मार्फत सगळे क्षार बाहेर निघून जात राहतील, मुळाच्या कक्षेत जास्त येणार नाही. तर शक्यतो ज्या दिवशी मोठं इरिगेशन देणार आहे त्या दिवशी शक्यतो खतं सोडायचे नाही, तर पाण्याच्या बाहेर ते वाहून जातील. परंतु तुम्ही मोठं इरिगेशन ज्या दिवशी देणार त्या दिवशी सल्फेट, क्लोराईड किंवा सोडियम हे सगळं मुळाच्या बाहेर वाहून जाईल आणि ईसी तुमचा कमी होण्यासाठी मदत होणार. जेवढा ईसी कमी तेवढ्या खतांचा अपटेक जो आहे तो जास्त तुमच्याकडे होणार. बऱ्याच वेळा जे आहेत बघा आपण जे आहेत नायट्रेट बेस जरी खतं वापरली तरी जे आहेत ते क्लोराईड वगैरेला ते अपटेक म्हणजे क्षारांना अपटेक होऊ देत नाही. तर म्हणून 13-0-45 आपल्याला वापरणं थोडंफार इथं गरजेचं आहे. इथे तुम्ही बघू शकता बऱ्याच वेळा जे आहेत मी आता हे उदाहरण देत राहतो, पण जसं मी तुम्हाला टाकीचा पीएच 3.5 करून घ्यायचं होता ना, एक उदाहरण अजून एक सांगतो, हे पण लक्षात ठेवा. तुमच्याकडे नायट्रोजन हा आपण केळी लागवडीपासून तर हार्वेस्टिंग होईपर्यंत वेगवेगळ्या खतातून आपण देत राहतो. आपल्याकडे मी तुम्हाला सांगितलं युरिया, अमोनिया आणि नायट्रेट हे 3 प्रकारचे स्वरूप होते. तर शक्यतो झाड लागवडीपासून तर घड बाहेर पडेपर्यंत आहे ना तुम्ही युरिया किंवा अमोनिया देत असाल तर चांगलं. परंतु घड बाहेर पडल्यानंतर तुमचा अमोनिया जितका कमी जाईल किंवा युरिया जितका कमी जाईल तितकं झाडाला चांगलं. त्याच्या मागचं लॉजिक तुम्हाला सांगतो बघा. हे 5 घटक आहेत त्याला अधिकचं चिन्ह आहे. 5 घटक आहे त्याला अधिकचं चिन्ह आहे. अमोनियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम आणि तुमचं कॅल्शियम या 5ही घटकांना अधिकचं चिन्ह आहे. या 5ही पैकी एक कोणताही जास्त झाला ना तर मुळाच्या कक्षेत 4 इंच आपटेक होऊ देत नाही. जसं मगाशी मी तुमच्या गावचं सरपंचाचं उदाहरण सांगितलं, सरपंचाची निवडणूक लागली, गावातून एकच सरपंच निवडायचा आहे, ही पुढची लाईन सगळी इच्छुक आहे, चांगले मित्र आहे, पण यांच्यापैकी एकच सरपंच होणार आहे.
तर यांची सगळी त्याच्यासाठी स्पर्धा लागेल का नाही, मी होईल मी होईल मी होईल, पण यांच्यापैकी कोणतरी एकच होईल. तसं ह्या झाडामध्ये तुमचं घड बाहेर पडल्यानंतर झाडाला पोटॅची लेवल जास्त लागणार आहे. तुम्ही जर तिथे अमोनियम सोडत बसला, म्हणजे अमोनियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम याच्यापैकी कोणता एक जास्त झाला तर 4 इंच आपटेक होणार नाही. म्हणून घड बाहेर पडला तर तुम्ही जितका अमोनिया वाढवाल तेवढा पोटॅशचा आपटेक होणार नाही, तेवढा कॅल्शियमचा आपटेक होणार नाही. म्हणून द्यायचा म्हणून नुसतं कोणता स्वरूप द्यायचं हे पण लक्षात ठेवा. तर एक वाक्य लक्षात ठेवा, युरिया किंवा अमोनिया तुम्ही जास्त वापरत असाल, या जर नत्राचा सोर तर तो घड बाहेर पडण्याच्या अगोदर दिला पाहिजे. घड बाहेर पडल्यानंतर नत्र शक्यतो नायट्रेट स्वरूपात जास्त जाऊ द्या. कोणत्या स्वरूपात? नायट्रेट. त्याला वजाचं चिन्ह आहे. ते नायट्रेट तुमच्या जमिनीमध्ये पडलेलं कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम ते पण अपटेक करायला तुम्हाला जे आहे ते मदत करणार आहे. त्याच्यामुळे जे आहेत अमोनिया कधी वापरायचा, काय तुमचं पोटॅश झाडाकडनं अपटेक होत नसेल, कॅल्शियम अपटेक होत नसेल, कॅल्शियमची कमतरता दिसत असेल तर शक्यतो अमोनियाची लेवल कमी करा. बाकीचे जे कॅटायन्स आहेत ते झाडामध्ये अपटेक व्हायला सुरुवात होईल. याच्यामध्ये तुम्ही 13-0-45 ऐकलेलं असेल. 13-0-45 तुम्ही बऱ्याच वेळा ऐकता ना, तर त्याच्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट जातं, म्हणजे पोटॅश पण जातं आणि नायट्रेट पण जातं. तर बरेचसे लोक घड बाहेर पडल्यानंतर 13-0-45चा वापर करतात. पण तुम्ही सुरुवातीपासून नत्र आणि पोटॅश साठी 13-0-45 वापर केला तरी चालेल. तुम्ही टप्प्याटप्प्याने साधारणतः 13-0-45 ऍव्हरेज तुमच्याकडे एक किंवा 2 बॅग वापरल्या जातात. तुम्ही 3 बॅग जरी वापरत असाल, थोडं थोडं केळीच्या लागवडीपासून तर हार्वेस्टिंग पर्यंत प्रत्येक स्टेजला थोडं थोडं जरी 13-0-45 देत राहिला तर त्याच्यात रेडी स्वरूपातला नायट्रेट जाईल आणि पोटॅश पण जाईल आणि ते एकदम आयडियल रेशो मध्ये जाईल. एक फवारणीचं पाणी तुम्ही घेता. आता समजा हिंदुस्थान ऍग्रो मधून तुम्ही काय बुरशीनाशक घेऊन गेले केळीमध्ये फवारायला, तर नेहमी लक्षात ठेवा पाण्यात प्रत्येक, आता तुमच्यापैकी किती शेतकरी माहित नाही, पण एखादा बुरशीनाशकाचा इथला डबा बघा, त्याला एक लेबल चिटकावलेलं असतं. तुमच्यापैकी किती लोक ते लेबल वाचतात? फाडून टाकतो. बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये बघा कोणत्या याचं तुम्ही लेबल वाचलं ना, त्याच्यामध्ये तो घटक कसा वापरायचा असेल किंवा कोणत्या पाण्याच्या पीएच ला वापरायचा असेल हे त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. आपण त्याच्या भानगडीत काही पडत नाही. सांगितलं याच्यात हे मिक्स करा, त्याच्यात हे मिक्स करा, फवारून देतो. पण जनरल फवारणीच्या पाण्याची क्वालिटी कशी पाहिजे त्याचं हे उदाहरण हे मी तुम्हाला मोबाईल मध्ये देईन. शक्यतो पाण्याचा पीएच कमी करून घ्या. तुमच्याकडे 7-8 पाणी ना, फवारणीचं पाणी तुमचं 5.5 ते 7च्या दरम्यान जर तुम्ही केलं, म्हणजे एखादा त्या पंपामध्ये निंबू पिळलं किंवा सायट्रिक ऍसिड टाकलं किंवा ऍसिड युक्त NPK वापरलं तर तुमचा पीएच कमी होईल. आणि त्या पीएच ला जवळजवळ तुमचा त्या बुरशीनाशकाचा, कीटकनाशकाचा झाडावरती फवारलं चांगल्या प्रकारे काम करू शकेल. त्याच्यामध्ये EC जो आहे हा जवळजवळ 1च्या आत असला पाहिजे पाण्याचा. आपल्याकडे EC म्हणजे मिठाचं प्रमाण. समजा एक उदाहरण लक्षात ठेवायचं असेल तर मी यांना सांगितलं की समजा या भाऊंना सांगितलं की तुम्हाला आज जेवण देतोय मी, परंतु त्यांच्या आवडीचं सगळं इथे जेवण दिलं, चुकून मी त्याच्यात मीठ जास्त टाकलं, तुम्हाला जेवण जाईल का? तसं नाही. तसंच झाडावरती जेव्हा तुम्ही खतं, बुरशीनाशक फवारताना तर केळीला जास्तीत जास्त 2 पर्यंतचा EC सहन होतो. EC म्हणजे मिठाचं प्रमाण. आणि फवारणीच्या पाण्याचा EC 1च्या आत असेल तर ते बुरशीनाशक, कीटकनाशक अतिशय चांगल्या प्रकारे काम करेल, खत चांगल्या प्रकारे काम करेल. ड्रिपच्या खतं तुम्ही सोडत असाल त्यात ज्याचा EC 1च्या आत असेल ते चांगल्या प्रकारे काम करेल. परंतु थोडासा EC प्रमाण जास्त जरी चुकून वाढलं तरी EC वाढला जातो. त्याच्यामुळे जे आहेत बऱ्याच वेळा आपल्याला लेबल वाचून वगैरे किंवा अशा प्रकारे तुम्ही पाण्याची क्वालिटी ठेवा, याच्यानुसार तुम्ही खत वापरू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या. तुम्ही केळीला डोस पण टाकता आणि डोस मध्ये जे आहेत वेगवेगळे तुम्ही खतं घेतात. काय मिक्स करायचं काय नाही त्याच्या मराठी टाकता मी तुम्हाला मोबाईल मध्ये देतो, परंतु त्याचा शक्यतो वापर करा. पण नेहमी लक्षात ठेवा हे केळीचं मूळ आहे आणि याच्या कक्षामध्ये कोणता घटक ते कुठून अपटेक करू शकतं हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. फॉस्फरस हा घटक जास्तीत जास्त 2 ते 4 mm पासूनच अपटेक होतो. MM मी सेंटीमीटर म्हणता MM. कॅल्शियम, मॅग्नेशियम जवळजवळ 10 mm पासून मुळाला अपटेक होईल. सोडियम, पोटॅशियम जवळजवळ 15 mm पासून. नायट्रेट, सल्फेट किंवा क्लोराईड, क्षार ते जमिनीचं मूळ जवळजवळ 40 mm पासून तुमचा अपटेक होईल. सांगायचा मुद्दा, ज्यावेळेस तुम्ही डोस टाकाल तो मुळाच्या कक्षातच गेला पाहिजे, वरून माती आड गेला पाहिजे, तिथं पाणी पण गेलं पाहिजे, म्हणजे तो पाण्यात विरघळेल.
फॉस्फरस हा घटक जास्त हालचाल करत नाही. आता ही या मीटिंगची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आतापर्यंत जेवढी काय बडबड केली लक्षात राहिलं नसेल तरी सांगतो, पण पुढचे 2 मिनिट मी तुमचे घेतोय ते तुमच्या इथून या मीटिंग मधून तुम्हाला घेऊन जायचंय. माझा आवाज येतोय पाठीमागे? नाही समजलं तर विचारा बरं का. पण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या मीटिंगची. फक्त 2 मिनिटात समजेल. एवढं जरी तुम्ही घरी जाऊन सुधरवलं तरी मी मगाशी सांगितलं 40% अपटेक होता खतांचा, 30% अपटेक होत होता, तो तुमचा डबल होणार आहे. फक्त काय सांगतोय ते लक्षात घ्या. नाही समजलं तर कन्फ्युजन करून घेऊ नका, परत विचारा. हे बघा हा तक्ता आहे. या तक्त्यामध्ये तुम्ही जेवढे पण खत सोडता ना ते सगळे या तक्त्यामध्ये तयार होतात किंवा हा तक्ता आहे. हे मी तुम्हाला समजावून सांगतोय कोणतं खत कसं सोडायचं आणि किती सोडायचं, म्हणजे ते झाडाला आपटे होईल, जमिनीला फिक्स होणार नाही. तत्पूर्वी मी काही खतांची नावं घेतो जे तुम्ही केळीला वापरता. कॅल्शियम वालं खत तुम्ही ऐकलेलं असेल, त्याच्यासाठी तुम्ही कॅल्शियम नायट्रेट वापरता. घड फवारायला कॅल्शियम क्लोराईड म्हणजे लिक्विड कॅल्शियम येतं प्रत्येक कंपन्यांचं, ते सगळं कॅल्शियम क्लोराईडचं सोल्युशन आहे. त्याच्यानंतर जिप्सम तुम्ही ऐकलेलं असेल, कॅल्शियम सल्फेट म्हणजे कॅल्शियम वालं खत कोणतं, ज्या खतामध्ये कॅल्शियम आहे त्याला म्हणायचं कॅल्शियम वालं खत. आलं लक्षात? दुसरं खत तुम्ही वापरता NPK वालं खत, नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश. ज्या पण खतात जाईल त्याला म्हणायचं NPK वालं खत. मग युरिया, DAP, 10 26 26 12 61 052 18 12 16 9 48 043 27 00 50 18 12 16 15 5 30 जे पण काही वेगवेगळे खतं घेतात त्याच्यात ज्या खतात नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश येईल त्याला म्हणायचं NPK वालं खत. आलं लक्षामध्ये? लक्षात आलं का? जोरात बोला. त्याच्यानंतर तिसरं खत तुम्ही केळीला वापरता मॅग्नेशियम वालं खत. मग मॅग्नेशियम सल्फेट वापरता किंवा मॅग्नेशियम नायट्रेट वापरता. याच्या व्यतिरिक्त कोणते खत आहेत का? एक तर कॅल्शियम कॅटेगरीत येतील, NPK कॅटेगरीत येतील किंवा मॅग्नेशियम याच्यात येतील. आता नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला जे आहे रोटेशन म्हणजे वाक्य नीट ऐका. तुम्ही तासाला खत सोडत असाल, दिवसाला सोडत असाल, आठवड्याला सोडत असाल, 15 दिवसांनी सोडत असाल, आधी कोणतं जमिनीत गेलं पाहिजे, त्याच्यानंतर कोणतं आणि त्याच्यानंतर कोणतं सोडायचं. म्हणजे तासाला जरी सोडत असेल तरी आणि 15 दिवसांनी सोडत असाल तरी याला म्हणायचं रोटेशन. मी केळीची कोणती स्टेज आहे त्यावर स्टेज बोलत नाही. या स्टेजला हे सोडा नाही. स्टेजसाठी मी तुम्हाला चार्ट देईल, त्याच्यात कोणत्या स्टेजला कोणतं खत सोडायचं ते तुमच्या लक्षात येईल. परंतु मी रोटेशन बोलतोय. रोटेशन लक्षात आलं? समजा कोणी आठवड्याला खत सोडत असेल तर सोमवारी काय सोडायचं, बुधवारी काय सोडायचं, शनिवारी काय सोडायचं. तासाला दिवसाला सोडत असेल तर गेल्या गेल्या काय सोडायचं, त्याच्यानंतर काय सोडायचं, याला म्हणायचं रोटेशन. लक्षात आलं? तुमच्या रोटेशन मध्ये नेहमी पहिल्यांदा कॅल्शियम वालं खत सोडायचं आणि नेहमी सेपरेट सोडायचं. जोरात बोला. पहिल्यांदा कोणतं खत सोडायचं? कॅल्शियम. आणि नेहमी ते सेपरेट सोडायचं. त्याच्यासोबत तुम्ही बोरान घेऊ शकता, बाकी काही मिक्स करायचं नाही. ते का नाही करायचं मी तुम्हाला टेक्निकल थोड्या वेळात समजावून सांगा. पण पहिल्यांदा कोणतं खत सोडायचं? कॅल्शियम. परत एकदा. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं खत सोडायचं NPK वालं खत. कोणतं खत सोडायचं? NPK म्हणजे जे पण तुमचं 12 61 052 जे जे तुमच्या त्या स्टेजला काय असेल ते. कॅल्शियम नंतर कोणतं खत सोडायचं? NPK. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सोडायचंय मॅग्नेशियम वालं खत. कोणतं सोडायचं? मॅग्नेशियम. म्हणजे तुमचं मॅग्नेशियम सल्फेट असेल किंवा मॅग्नेशियम नायट्रेट. पहिल्यांदा काय सोडायचं? दुसऱ्यांदा NPK. तिसऱ्यांदा मॅग्नेशियम. परत एकदा जोरात. पहिल्यांदा कॅल्शियम. दुसऱ्यांदा NPK. तिसऱ्यांदा. जर एवढं रोटेशन जरी सुधारवलं तुम्ही, जमिनीच्या मुळाच्या कक्षेत तुम्ही जे खतं सोडताय त्याचा मुळाला आपटेक जास्त करता येईल, फिक्स होणार नाही. छोटंसं उदाहरण सांगतो. जर तुम्ही आधी NPK सोडला आणि नंतर कॅल्शियम सोडलं तर काय होईल? इकडे बघा. आता हे तुमचं ड्रिपर आहे. ड्रिपरचं पाणी पडतंय आणि हे जवळजवळ 15 ते 20 सेंटीमीटरची खोली आहे. मी तुम्हाला सांगितलं केळीच्या याच कक्षेत मुळ्या जास्त आहेत. तुम्ही ड्रिपचं पाणी देत असाल तर एवढा एरिया ओला होतो, जास्तीत जास्त लंबक गोलाकार असा एरिया ओला होत राहतो. हे ड्रिपरचा पाण्याला फक्त एरिया झाला ओला. हे खतात गेलेलं नायट्रस एक स्वरूप आहे नायट्रेट. हे अमोनिया आहे. जमिनीत गेल्यावर काय होतो? हा फॉस्फरस आहे. कोणत्याही कंपनीचा कोणताही घ्या, फॉस्फरस आहे. हा पोटॅश आहे. पोटॅश तुम्हाला बघा 15-20 सेंटीमीटर खोलवर गेलेला दिसेल, पण तो आडवा जास्त पसरलेला दिसेल. हे कॅल्शियम आहे, हे सल्फर आहे, हे क्लोराईड आहे. या तक्त्यात तुम्ही कोणत्याही खताचं नाव घ्या, सगळं खत तयार होईल. मी तुम्हाला NPK द्यायचं म्हटलं तर तुमचं आवडतीचं खत 12 61 तर त्याचं उदाहरण घेतो. आणि कॅल्शियम द्यायचं म्हटलं तर तुम्ही कॅल्शियम नायट्रेट वापरला त्याचं उदाहरण घेतो. कॅल्शियम नायट्रेट
कॅल्शियम आणि हे नायट्रेट नत्राचं स्वरूप हे झालं कॅल्शियम नायट्रेट. 1261 म्हणजे मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणजे अमोनिकल 12% नत्र असतं, 61% पिटोफाय याचं फॉस्फरस. अमोनिकल नत्र आणि फॉस्फरस हे झालं 1261 तयार. समजा तुम्ही एनपीके आधी सोडला आणि नंतर कॅल्शियम सोडलं तर काय होईल? आपल्याला आधी काय सोडायचं होतं? कॅल्शियम नंतर मॅग्नेशियम तिन्ही एकत्र करायचे. नाही. बरेचसे लोक मॅग्नेशियम झिरो वाहवण्याच्या त्याच्यात एकत्र करतात. अजिबात करायचं नाही, चुकीची पद्धती. आता बघा, समजा तुम्ही एनपीके म्हणजे 1261 आधी सोडून दिलं आणि नंतर कॅल्शियम नायट्रेट सोडलं तर काय होईल? हे 1261 तुम्ही बघा मातीच्या पहिल्या लेअर मध्ये 5 सेंटीमीटर पर्यंत फॉस्फरसची मुवमेंट झालेली दिसते. अमोनिकल नत्र तुमचं बघा वरच्या याच्यात आहे. अमोनिया काही झाडाचं खाद्य नाही, त्याचं नायट्रेट तयार होणार आहे निगेटिव्ह चार्ज मध्ये, मग ते झाडाला उपलब्ध होते. अमोनिया पण झाडाकडनं उचलला जातो, परंतु तो मुळांमध्ये सीमित राहतो. तुम्ही ऐकलेलं असेल अमोनियम युक्त खतं वापरल्याने थोडाफार पीएच कमी होतो. त्याच्या मागचं काय? त्याचा फॉर्म्युला NH4 हायड्रोजन युक्त आयन आहे. नायट्रेट म्हणजे NO3 कन्वर्ट होताना जे पण H+ आयन पडून राहतात, H+ आयन म्हणजे पीएच, H+ आयन वाढले जातात, त्याच्यामुळे पीएच कमी होतो. सांगायचा मुद्दा, हे तुमचं 1261 तुम्ही जर आधी सोडलं नंतर कॅल्शियम नायट्रेट सोडल्यावर काय होतं बघा. हे पहिलं वरच्या लेअर मध्ये राहिलं फॉस्फरस, तुम्ही कॅल्शियम नायट्रेट सोडून दिला, तो खालच्या लेअर पर्यंत आला आणि या फॉस्फरसला हा फिक्स करून हा कॅल्शियम खाली आला. हे फॉस्फरस आणि कॅल्शियम एकत्र होऊन कॅल्शियम फॉस्फेट तयार झालं. कॅल्शियम फॉस्फेट तयार जर झालं तर आपल्याला कॅल्शियम उचलता आला तर तुम्हाला 12 म्हणजे फॉस्फरस उचलता आला. तुम्ही बघितलं असेल ना कधी कॅल्शियम नायट्रेट 1261 चुकून कोणीतरी एकत्र केलं असेल, फुटलेला असेल किंवा प्रेसिपिटेशन होऊन जातं. बघितलं तुम्ही? होतं ना असं. सांगायचा मुद्दा, ते जर मुळाच्या कक्षेत तयार झालं जमिनीमध्ये गेल्यानंतर तर तुम्हाला ते ना फॉस्फरस कामाचा ना कॅल्शियम कामाचा. म्हणून आधी काय सोडून द्यायचं? कॅल्शियम नंतर NPK नंतर मॅग्नेशियम तिन्ही एकत्र करायचे. नाही. शक्यतो तुमच्याकडे एक अजून उदाहरण तुम्हाला प्रमाण वगैरे मी सगळं सांगेन, पण इथे बघा 1261 तुम्ही घेऊन गेले. मग अशी कसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, पीएच का महत्वाचा आणि EC का महत्वाचा कोणत्याही खताचा. तुमचं 1261 तुम्ही सोडलं, जमिनीचा पीएच हा 5 ते 6च्या दरम्यान आहे. 5 ते 6.2 पर्यंत तुम्ही बघा ही लाईन होती. सोडल्या सगळं अपटेक होण्याचे चान्सेस राहू शकतात पाण्यामध्ये. जसा जसा पीएच फक्त 7.5 वरती गेला तरी जवळजवळ 50% अपटेक होईल. 8 वरती गेला तर 10-20% अपटेक होईल. म्हणजे तुम्ही सांगत होते 20% अपटेक होतो. मग देताना तुम्हाला मी मगाशी सांगितलं ऍसिडिक एनपीके करून द्या किंवा ऍसिड वाला एनपीके वापरा. जसं फॉस्कॅल वगैरे तुम्ही हे बघितलं असेल, बऱ्याचशा लोकांनी तुमच्या एरियात वापरलेला असेल. मी तुम्हाला याचा पीएच वगैरे मोजून दाखवत. सगळ्यात ऍसिडिक ग्रेड 1.5 पीएच याचा. तुम्ही ऍसिडिक एनपीके वापरा किंवा एनपीके प्लस ऍसिड वापरा. म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर एनपीके जे पण त्या 200 लिटरच्या टाकीत घेणार ते ऍसिड करून घ्या, म्हणजे 3.5 त्याचा पीएच करून घ्या. ऍसिडिक एनपीके वापरा किंवा तुमचं इथे ज्यावेळेस या टप्प्यात पडणार आहे त्यावेळेस तुमचं प्रेसिपिटेशन होणार नाही आणि सगळे तो दिलेला फॉस्फरस मॅक्झिमम तुमचा अपटेक होईल. 6च्या पुढे नेहमी फॉस्फरस. आपल्याकडे प्रॉब्लेम काय झालेला आहे, जे बुंद्या वाढवण्यासाठी जेवढा फॉस्फरस सोडताना त्याचा अपटेक होत नाही किंवा झाडाला फार कमी अपटेक होतो. त्याच्या मागचं लॉजिक काय? 6च्या पुढे कोणत्याही जमिनीचा पीएच गेला तुमच्या एरियात ऑलरेडी 6च्या पुढे, त्याला फॉस्फरस हा मुळ्याच्या कक्षेत किंवा जमिनीत जाऊन नेहमी फिक्स होतो कॅल्शियमला आणि मॅग्नेशियमला. आणि 6च्या आत असेल तर तो फिक्स होतो फेरसला आणि अल्युमिनियमला. तुमच्याकडे 6च्या आत पीएच नाही, 6च्या पुढे, त्याच्यामुळे तुमच्याकडे नेहमी जाऊन फिक्स होतोय कॅल्शियमला किंवा मॅग्नेशियमला. म्हणून मगाशी मी तुम्हाला सांगितलं मॅग्नेशियम कोणी बरेचसे लोक असे का 0.34 सोबत मॅग्नेशियम मिक्स करा किंवा काही ना काही उद्योग करत राहतात. ते फिक्सेशन तुम्ही करताय, जमिनीत जाऊन तुम्ही त्याला फिक्स करून टाकताय. तर शक्यतो खतं वापरताना रोटेशन लक्षात ठेवा. पहिल्यांदा कॅल्शियम, दुसऱ्यांदा एनपीके, तिसऱ्यांदा मॅग्नेशियम. चाहे तासाला सोडा नाही तर 2 दिवसांनी सोडा नाही तर आठवड्याने सोडा. हे रोटेशन डिस्टर्ब करू नका. खतं एकमेकाला फिक्स होणार नाही, तुम्हाला चांगल्या प्रकारे अपटेक होईल. जेवढा जमिनीचा पीएच वाढेल तेवढे मायक्रोन्यूट्रिएंट अपटेक होत नाही. मायक्रोन्यूट्रिएंट द्यायचे असेल तर तुम्ही चिलेटेड शब्द ऐकला असेल. चिलेटेड त्याचा जसं मी तुमच्याशी बोलतोय ती मराठी भाषा, तसं किलेट म्हणतात त्याला. चिलेट म्हणजे किलेट, तर ग्रीक भाषेतला शब्द आहे. खेकड्याची नांगी, किलेट म्हणजे खेकड्याची नांगी. खेकडा कसा असा घट्ट पकडतो, तसा किलेट म्हणजे काय, तो घटक सेपरेट आहे आणि त्याला कोटिंग केलं किलेटचं. तो जर पाण्यात जमिनीत सोडला तर कशाला फिक्स होणार नाही, त्याला किलेट आहे. तर शक्यतो जिथे पीएच जास्त झालेला आहे
तिथे चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट वापरा रॅदर दॅन झिंक सल्फेट किंवा अदर जे काही खतं वापरण्यापेक्षा. कारण की झिंक सल्फेट वगैरे तुम्ही वापरत असाल तर त्याला ऍसिडिक पीएच ची गरज आहे. 5.5-6च्या आसपास पीएच असणं गरजेचं आहे, तर ते अपटेक होणार आहे. अदरवाईज तुमचा 7.5-8 पर्यंत पीएच आहे. या जेवढे काय फेरस वापरत असाल प्रॉपर हे काही मायक्रोन्युट्रिएंट वापरत असाल ते तुम्ही जे आहे ते चिलेटेड स्वरूपात वापरा. मी सगळे मायक्रोन्युट्रिएंट कसं वापरायचं त्याच्यामध्ये जात नाही, पण तुमच्याकडे फेरसची सगळ्यात जास्त कमतरता येते. फेरस कसा वापरायचा एवढं एक सांगतो आणि ते नीट लक्षात ठेवा. तुमच्या मार्केटमध्ये 2-3 प्रकारचा फेरस तुम्ही ऐकलेला असेल. ईडीटीए फेरस, इडा फेरस, डीटीपीए ते एक चिलेटचा प्रकार आहे. ईडीटीए म्हणजे 12% वाला फेरस, त्याला भारतामध्ये परमिशन आहे. इडा फेरस 6% वाला, त्याला अजून परमिशन नाही, पण पाठीमागच्या दाराने म्हणजे दुकानात विदाऊट परमिशन आपण विकतोय. तुम्ही ऐकलंय ना फेरस 6% वाला 12% वाला ऐकलंय का? ज्याच्यावर ईडीटीए लिहिलेलं आहे, ज्या फेरसच्या पॅकेटवरती या दुकानात असेल तर पॅकेट जाऊन बघा. ईडीटीए ज्याच्यावरती लिहिलेलं आहे ते चुकूनही ड्रिपने सोडायचं नाही, ते फक्त स्प्रेला वापरायचं 12% वाला. आणि ज्याच्यावरती इड्डा लिहिलेला आहे 6% वाला तो चुकूनही स्प्रेला वापरायचा नाही, तो फक्त ड्रिपला वापरायचा. लक्षात आलं तुम्हाला काय बोललो ते? आणि फेरस जेवढा पण वापरणार सूर्य मावळल्यानंतर किंवा इव्हिनिंग टाइमला फेरस सोडा, तुम्हाला ते चांगल्या प्रकारे काम करेल. तुम्ही जर सकाळी किंवा दुपारचे फेरस झाडावरती फवारले ना, सूर्याच्या अतिनील किरणे अल्ट्रा व्हायोलेट रेज आणि ते फेरस त्याची आपल्या भाषेत पॉवर कमी करून टाकता. म्हणून मायक्रोन्युट्रिएंट वापरणार असाल तर शक्यतो संध्याकाळच्या टायमिंगला स्प्रे घ्यायचा, तुम्हाला त्याचे चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटतील. फेरस विशेषतः सोडत असाल तर ते शक्यतो इव्हिनिंग टाइमला इडा फेरस ड्रिपला. हे बरेच आता वेगवेगळे विषय आहे. थोडासा उशीर होत आलेला मी ते जमीन ज्याची क्षारपट झाली ती कशी सुधारायची याच्यामध्ये मी जास्त डिटेलमध्ये जात नाही. तुमचे प्रश्न आले त्यावेळेस मी तुम्हाला हे समजावेल. पण नेहमी लक्षात ठेवा, हे बघा कोणतंही खत बनलेलं या केमिस्ट्री तुम्हाला मोबाईल मध्ये हा चार्ट देतो. तुम्ही कोणत्याही खताचं नाव घ्या, या खतात तयार होईल. म्हणजे बघा कॅल्शियम क्लोराईड म्हणजे तुम्ही फवारता तो कॅल्शियम, कॅल्शियम नायट्रेट म्हणजे वापरता ड्रिपचं, कॅल्शियम सल्फेट म्हणजे जिप्सम, कॅल्शियम फॉस्फेट हे आपलं प्रेसिपिटेशन होतं, मॅग्नेशियम क्लोराईड, मॅग्नेशियम नायट्रेट, मॅग्नेशियम सल्फेट, सोडियम नायट्रेट. जे पण खताचे नाव घेणार हे सगळे या तक्त्यामध्ये खत आहे. याच्यापैकी नेहमी लक्षात ठेवा कोणता कशाला दाबतो, कोणता कशाला बाहेर काढतो ते नेहमी लक्षात ठेवा. तुमचा अमोनियम मी मागाशी सांगितलं तो जास्त झाला तो पोटॅशला दाबायचं काम करतो. पोटॅश जास्त झालं मॅग्नेशियम, मॅग्नेशियम जास्त झालं कॅल्शियम, कॅल्शियम सोडियम. तुम्ही ऐकलेलं असेल जमीन म्हणजे कॅल्शियम, तुमची जमीन एकदम कडक झाली, क्षार जास्त वाढलेले असतील तर तुम्ही जिप्सम वापरता. कॅल्शियम सल्फेट म्हणजे काय? कॅल्शियम हा सोडियमला बाहेर ढकलतो, सल्फेट हे क्लोराईडला बाहेर ढकलतो. म्हणजे सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ बाहेर ढकललं जातं, क्षार बाहेर ढकलले जातात. तुम्ही कॅल्शियम नायट्रेटचा वापर करून सुद्धा एक गोष्ट ढकलू शकता. ज्या लोकांना नवीन काही प्लॉट करायचा आहे, भाजीपाला लावायचा असेल किंवा तुम्ही एक आयडिया करा, पुढच्या वेळेस केळी ज्यावेळेस लागवड करणार आहे, तुम्ही ज्यावेळेस ड्रिपची लाईन अंतरता, ड्रिप चेक करता, त्यावेळेस पहिलं पाणी सोडताना बेड तयार केल्यानंतर त्यावेळेस बिंदास तुम्ही झाड लावलेला असून नसो कोणताही पीक घेत असाल त्याच्यामध्ये 5-6 किलो कॅल्शियम नायट्रेट त्या बेडवरती सोडून द्या. ते पाणी जितकं झिरपल त्याच्यातून कॅल्शियम नायट्रेट गेलं तर तुमचे सगळे क्षार बाहेर ढकलले जातील, बेड तुमचा साफ होईल. त्या बेडमध्ये मग तुम्ही खतं भरून झाड लावून ज्या ते तुम्ही चांगल्या प्रकारे त्याला अपटेक जो आहे तो होऊ शकतो. तर या केमिस्ट्रीमध्ये सगळे आता याच्यामध्ये किती सोडायला 7 ते 8 किलो सोडून द्या बिंदास. वेगवेगळ्या गोष्टी आहेत, मी जास्त डिटेलमध्ये जात नाही. मी तुम्हाला प्रत्येकाला एक तक्ता देतोय. युरिया, DAP, मॅग्नेशियम, कॅल्शियम नायट्रेट, 12-1-0-52 कंपन्यांची वेगवेगळी जे काही खतं आहे ती कशी सोडायची, किती दिवसात द्यायची, काय द्यायचं हे सगळं शेड्यूल दिलेलं आहे. भरत साहेब किंवा आपले भोलेनाथ साहेब तुम्हाला देतील किंवा हिंदुस्थान ॲग्रोमध्ये मी जाताना हे सगळे शेड्यूल ठेवून जातो किंवा जाताना तुम्ही घेऊन जा. हे मराठीमध्ये सगळे हे बघा.